आणि देसाई संघ बॅटिंगला त्यांनी इन्व्हाइट केलेले आहे आणि आपण इथून थेट जाऊया आता कॉम्बॉक्समध्ये. ऐकूया धावतं वर्णन कल्याण डोंबिवली कॉमेंटेटर असोसिएशनचे उपाध्यक्ष नितीन काळे यांचा आवाज ऐकूया आपण खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. धन्यवाद. धन्यवाद विनोद पाटील सर. आपण पाहतोय कल्याण डोंबिवली समालोचक समितीचे अध्यक्ष आणि या अगोदर ज्यांचा आवाज तुम्ही ऐकला कल्याण डोंबिवली समालोचक समितीचे सदस्य करणजी काळन यांचा आवाज तुम्ही ऐकला. 74 धावांचा आता पाठलाग या मॅचमध्ये करायचा आहे. पुढच्या मॅचचा टॉस झालाय. गावदेवी उंबारली 40+ संघाने टॉस जिंकलाय, गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय जय बागेश्वर देसाई 40+ संघ ज्यांनी या सीझनमध्ये आतापर्यंत 10 ट्रॉफीज जिंकलेले आहेत. 40+ मध्ये आपण विचार केला तर देसाई संघाचा डंका आहे. सामना सुरू होतोय आणि रेग्युलरमध्ये आपण पाहिलं तर आजच 11वी ट्रॉफी गावदेवी RM11 सोनारपाडा संघाने जिंकली वीर बजरंग चषक शिडूनच्या स्पर्धेत. दोन टीमची भरपूर चर्चा आहे. 40+ मध्ये आपण पाहतोय देसाई पहिलाच बॉल पॉइंटच्या वरून खेळत आहेत. नवनाथ साळुंकेच्या बॅटमधनं पहिल्याच बॉलवरती आलाय गावदेवी चौकार. चौऱ्याहत्तर धावा चेस करायचे आहेत. प्रत्येक टीमला मी सातत्याने कालपासून सूचना देतोय. शेवटपर्यंत ही सूचना असेल 6 दिवस की ज्यावेळी तुमचा टॉस होईल त्यावेळी तुम्हाला तुमची जी प्रवेश फी ती जमा करायची आहे. ही सूचना 40+ लाही असेल रेग्युलरलाही असेल या संपूर्ण स्पर्धेमध्ये प्लीज. चौकार जरूर आला होता मात्र विक्रमचा पलटवार तुम्हाला पाहायला मिळतोय. नवनाथ साळुंकेची विकेट घेतली. हा मोठा धक्का कारण की आज दिलीप पाटील संघामध्ये नाहीये. त्यामुळे जिम्मेदारी खांद्यावरती होती नवनाथ साळुंके यांच्या. मात्र ते त्रिफळाचीत झालेत. पहिला धक्का जय गणेश विष्णू स्पोर्ट नावालीला. चौऱ्याहत्तर धावा चेस करायचे आहेत. क्रिकेटमध्ये कोणतेही टार्गेट तुम्हाला विजयाची गॅरंटी देऊ शकत नाही. तशीच सुरुवात नवनाथने पहिल्या बॉलवरती केली होती विक्रम भोईरच्या विरोधात. भोपरच्या नाईट स्पर्धेतील चॅम्पियन संघ आहे चिकनगर 40+ आणि रनरअप संघ होता देसाई 40+ आणि तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी होता वडवली 40+. 24 संघ त्या स्पर्धेत खेळले होते आणि भोपरची नाईट स्पर्धा सुद्धा संदीप माई साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ती स्पर्धा तुम्ही पाहिली आणि ती स्पर्धा भरपूर चर्चेत राहिली. संपूर्ण भोपर 40+ भोपर रेग्युलरच्या माध्यमातून ती स्पर्धा पाहायला मिळाली. 4 वरती पहिला धक्का लागला मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल विक्रमचा फुल टॉस बॉल होता. मिड ऑफच्या वरून खेळत आहेत लॉंग ऑफच्या दिशेने. प्रशांत वेगाने आलेत. फिल्डिंग जबरदस्त आहे बघा प्रशांत भोईर. विकीला बॉल मिळाला नाहीये मात्र धावा 3 मिळाल्या. धावसंख्या 7. काल आपण पाहिलं तर स्वर्गीय स्वप्नील दामोदर पाटील प्रतिष्ठान जयवंतमान मोठी देसाई 40+ संघ फायनलमध्ये पोहोचले. आज पहिल्या सामन्यात मोठा गाव संघाने विजय संपादन केला. निलेश म्हात्रेची मॅरेथॉन इनिंग आणि 64 धावा 3 षटकं 5 बॉलमध्ये चेस केलेत. त्यामुळे ते 74 चेस होऊ शकतात. मात्र मंगेश शर्यावर आपण पाहिलं तर सुरेश ही जोडी आपण पाहतोय. चांगला चेंडू होता. सुरेशला डॉट बॉल फेकण्यात यश मिळाले. आपण बघतोय विक्रमला राईट मोर द विकेट. हा ॲक्शन रिप्ले बघा ना. क्लेटी विट क्वालिटी वाईट यॉर्कर. संदीप भाणे सरांना तुम्ही पाहताय. स्कुलेकचे पंच महाराज सुद्धा पुढच्या मॅचमध्ये इन ॲक्शनमध्ये. इथे मात्र चेंडू टॅप केलाय. फॉलो थ्रूमध्ये चेंडू अडवण्याचा होता मात्र प्रयत्न होता मात्र डॉट बॉलची ते समाप्त होईल. विक्रम आपण पाहिलं तर चांगली गोलंदाजी करत असताना आज आपण सलामीला विक्रम आणि हरेशला पाहिला. असं वाटतं नरेंद्र नाही आहे संघामध्ये. बऱ्याच वेळा नरेंद्र पाटील सलामीला येत आहेत. राजेंद्र पाटील असतील. स्लोअर बॉल चेंडू होता. डान्सिंग डाऊन द विकेट. पुढे आले होते. चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही. हीच तर खासियत आहे विक्रमची. 6 प्रकारचे 6 चेंडू ते फेकतात. त्यांच्याकडे व्हेरिएशन आहे. हा ॲक्शन रिप्ले राईट मोर द विकेट. स्लोअर बॉल चेंडू होता मात्र फुल टॉस होता. फायदा घेऊ शकले नाहीयेत. सुरेश आपण पाहतोय 3 चेंडू सुरेशकडनं सलग डॉट आलेत. पहिल्या षटकात फक्त 7 धावा आल्यात. 24 बॉलमध्ये 67 धावा या मॅचमध्ये अजूनही करायचे. चला जास्त वेळ नका येऊ. चिकनगर फिल्डिंग लावून घ्या प्लीज. स्पीडअप करा अन्यथा एक अतिरिक्त खेळाडू तुमचा 38 सर्कलमध्ये येईल शेवटच्या ओव्हरमध्ये. सूचना आम्ही सातत्याने करतोय.
पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 7 धावा आल्यात आणि ज्यावेळी शिकरकर संघ बॅटिंग करत होता त्यावेळी सुरेशने 11 धावा खर्च केल्या होत्या पहिल्या ओव्हरमध्ये नावालीच्या. आणि आता हरेश केने आलेत. बेस्ट बॉलरचा किताब हरेशला मिळाला होता बुपरच्या नाईट स्पर्धेमध्ये. तोच खेळाडू आपण पाहतोय हरेश केने. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये नेहमी चर्चेत असणारं नाव आहे. फक्त स्पीडअप करायचं हे लक्षात ठेवा. यानंतर पहिल्या फेरीतील तिसरी मॅच गावदेवी ईश्वरी इलेव्हन उंबारली संघाने टॉस जिंकलेला आहे 40+ संघाने. त्यामुळे बॅटिंग करावी लागेल दिसतंय 40+ संघाला. लेगस्टंपच्या बाहेर होता. संदीप भाने सरांचा व्हाईट बॉलचा इशारा आलाय. तिसरे पंच आपण आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये अरविंद म्हात्रे सरांना तुम्ही पाहतायत. एजे सरांना हरीश. इथे मात्र बॅटची एज लागली. थर्डमॅन आणि फाईन लेग. निलेश मात्रे वेगाने आले होते मात्र राम वेगाने धावतायत. बॅकअप चांगलं आहे. फिल्डिंग चांगली झालेली आहे. 3 धावा इथे पूर्ण झालेत. सुरेश खूप वेगाने धावले. धावसंख्या 11. 1 गडी बाद. जगनेश विष्णू स्फोट. नाबालिग संघ 74 धावांचा पाठलाग करत असताना बलाढ्य संघ आहे. मात्र ज्या प्रकारे मगाशी आम्ही चर्चा केली निलेश दादा साळुंके यांच्यासोबत की दिलीप पाटील नाही आहेत, कैलास नाही आहेत, 2 मुख्य खेळाडू नाही आहेत आणि ज्यावेळी तुमचे मेन फिल्डर नसतात त्यावेळी बऱ्याच वेळा त्याचा फरकही जाणवतो. कारण अपोजिट सुद्धा तितकाच बलाढ्य संघ आहे. अकरा धावात आपण खूप चांगलं लाईव्ह टेलिकास्ट. आता मात्र सागर फराड आमच्यासोबत जोडले गेलेत या वाहिनीचे सर्व रोशन फराड यांना तुम्ही सातत्याने पाहतायत. आमचे सर्वच कॅमेरामॅन. फटका जबरदस्त आहे. बॉल गेलाय मात्र स्क्वेअर लेगच्या वरून सीमारेषेच्या बाहेर सिक्सर. पाहिलं तर असं वाटतंय भाबेश सर आपण पाहिलं तर बॅटिंग विकेट वाटते. कारण 70+ धावा असं वाटतील चेस होतील या क्रीडांगणामध्ये. कारण 64 4च ओव्हरमध्ये चेस केल्या. 4 नाही तर 23 बॉलमध्ये मोठा गावने. त्यामुळे धावा चेस होऊ शकतात. बॅटिंग पिच आहे. बॅकफुटला गेले. पॉईंटला खेळायचं होतं. चेंडूने बॅटचा संपर्क झाला नाहीये. प्रत्येक इनिंगला एक रिव्ह्यू तुमच्याकडे. रनआउट बिमार व्हाईट म्हणजे तो 15 सेकंदाच्या आत घ्यायचा आणि एकच रिव्ह्यू तुमच्याकडे असेल हे लक्षात असू द्या. 17 धावा झालेत. हरीश राईट मोर द विकेट. नक्की सुरेशलाही माहिती आहे योग्य बॉल आहे त्यामुळे त्यांनी रिव्हर्सचा वापर केला नाही. मात्र आता रिव्हर्स फटका तुम्हाला पाहायला मिळतोय. बघायचंय पंचांचा इशारा काय येतोय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर 6 धावा. पाहिलं तर असं वाटतं की काल वेगळ्या विकेटवर मॅचेस झाल्या होत्या आज वेगळ्या विकेटवर असं वाटतंय. मात्र तसं काही नाहीये. तीच खेळपट्टी आहे फक्त तिला रोलिंग भरपूर दिलेली आहे महाराज यांनी. त्यामुळे आता बॅटमॅनला ॲडव्हान्टेज आहे. त्यामुळे 70-75 झाले तर खचू नका. धावा चेस होऊ शकतात. हाय चेंडू उंच गेला मात्र आता टायमिंग झालंय का. क्षेत्ररक्षक प्रशांत डाऊन दी बॉल. चूक होणार नाहीये. चांगला झेल टिपलाय प्रशांतने. फलंदाज बाद होईल. सुरेश पाडीची खेळी समाप्त. बऱ्याच वेळा खेळाडू येतात समालोचक स्कोररकडे सांगतात बॉल द्या बॉल द्या. मात्र इथे तसं नाही आहे. या स्पर्धेमध्ये बॉल पंच मैदानात घेऊन जातात 3 बॉल आणि तुम्ही तिथे चॉईस करू शकता बॅट्समन. ही चांगली संकल्पना आहे. त्यासाठी आई गावदेवी क्रिकेट संघ उभारली 40+ रेग्युलरचं आम्ही कौतुक करू. बऱ्याच वेळा असं चित्र घडतं. बॉल वारंवार मागले जातात कॉमेंट्री बॉक्समध्ये. मात्र आता तसं तुम्हाला करायचं नाही आहे. बॉल तुम्हाला मैदानात मिळतील पंचांकडनं. बालकृष्ण आलेत बॅटिंग करण्यासाठी. मात्र डॉट बॉल आले. 2 षटकात 23 धावा झालेत. 18 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक या मॅचमध्ये. 51 धावा करायचे. 18 चेंडू 51 धावा.
रिक्वायर्ड रन रेट आपण पाहिलं तर 17.00च्या सरासरीने आता धावा करायचे आहे. जय गणेश विष्णू स्पोर्ट नावाली टीमला. अशक्य काहीच नाही आहे क्रिकेटमध्ये. ज्या पद्धतीने खेळपट्टी जर तुम्ही पाहिली तर धावा येत आहेत. चला फिल्डिंग लगेच लावा प्लीज चिकनगर, स्पीड अप. अठरा चेंडू 51 धावा या मॅचमध्ये करायचे आहेत. प्रत्येक मॅन ऑफ द मॅचला आपण पाहतोय स्वर्गीय येसुबाई कुंडलिक भोईर व स्वर्गीय बबन कुंडलिक भोईर यांच्या स्मरणार्थ कुमार स्मिथ प्रेम भोईर यांच्याकडनं गिफ्ट हॅम्पल सुद्धा आहे. प्रत्येक मॅन ऑफ द मॅचला 40+ असो रेग्युलर असो. नाही पंडित पाटील आलेत मात्र थोडेसे लांब उभेत. नाही पंडित दादा या खेळाडू विचारतायत. पंडित दादा कुठे आहेत? आले आले. नाही सोमनाथ भोईर विचारतायत बघा ना. नाही त्यांचे फॅन फॉलोअर भरपूर आहेत बघा ना पंडित दादांचे. गावातच आज स्पर्धा खेळायची त्यामुळे सर्व हात मिळवत आहेत, त्यांना शुभेच्छा देत आहेत. विक्रम आलेत गोलंदाजी करण्यासाठी. 18 चेंडू आणि 51 धावा या मॅचमध्ये करायचे आहेत. पहिला सामना आपण पाहतोय सहज जिंकला. मोठागाव संघाने त्या धावा चेस केल्या. त्याचं कारण निलेश म्हात्रे. इथे मात्र बघा चांगलं इन्स्ट्रक्शन, क्या बात आहे. नाही मग ज्यावेळी तुमचा 12 खेळून असेल ना, तुमच्या गावातील कोणी प्रेक्षक जरी असला ना तरी आमच्यापर्यंत कॉमेंट बॉक्समध्ये पाठवत जा प्लीज. नाही कसं कॅचेस असतील बऱ्याच सर्वच खेळाडूंची आम्हाला नावं माहिती असतात असं नाहीये. 23 धावा झालेल्या आहेत. इष्टरक्षकाने चांगलं इष्टरक्षण केलं आहे. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक दूर आहेत. इष्टरक्षक येत आहेत. फाईन लेगवरनं राम बघा किती वेगाने आलेत. राम म्हात्रे बघा नेहमी चर्चेत असतात फिल्डिंगमध्ये मोठा गाव म्हटल्यानंतर. आणि काय फिल्डिंग केली आतापर्यंत. फिटनेस सुद्धा खूप चांगला आहे. राजा होते इष्टरक्षक. टी शर्टवरती नाव दिसल्यानंतर थोडंसं सोपं जातं. 24 धावा झालेले आहेत. 50 अजूनही करायचे. 16 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आव्हान थोडंसं कठीण होत चाललंय जय गणेश विष्णू स्पोर्ट नवाली या संघासाठी. गुरु बघा गुरु वेळेवर येतात आणि वेळेवर मॅचेस खेळतात. आणि विक्रम काय सांगतात की मी झेल पकडणार आहे. डायरेक्ट हिटचा प्रयत्न आता बघायचे काय घडलंय. तिसरी पूर्ण होईल. 3 पूर्ण झालेत. अमित येतील बॅकअप देण्यासाठी. कदाचित असं वाटलं विक्रमने कॉल दिलाय माझा झेल आहे मात्र ते क्षेत्ररक्षक थांबले. 3 धावा इथे मिळाल्या. नितीन पाटील सुद्धा येत आहेत. कदम मामांचं आगमन झालंय. त्यांना विनंती असेल या कदम मामा आपलं हार्दिक स्वागत. आउट आहे. मॉर्निंगचे कोच आहेत बघा कदम काका या. काय जबरदस्त झेल टिपलाय अमितने आणि स्वतः थोडा वेळ थांबले तिथे कारण की त्यांना माहिती आहे योग्य डिसिजन मिळावा. बघा हा लाईव्ह टेलिकास्ट क्लिअरिटी विथ क्वालिटी बघा. बघा अमित तिथेच थांबले. बघा थोडेसे पुढे आहेत. जबरदस्त टेलिकास्ट यासाठी ओमचा MTC वाहिनीचं कौतुक. उत्तम मुकादम येतात आता बॅटिंग करण्यासाठी. देसाई संघाला बॅटिंग करायचे. उंबारली संघ तुम्ही सचिन खेळाडू कक्ष कुठला चॉईस केलाय ते आम्हाला कळवा. बाजूचाच चला. देसाई संघ बघा जिथे चिकनगर संघ बसला होता तिथे तुम्हाला जाऊन थांबायचे. राम देसाई संघ आपण पाहिलं तर चिकनगर जिथे बसला होता तो खेळाडू कक्ष समोर. या स्पर्धेचे आमचे आयोजक आपण पाहतोय प्रमुख आयोजक लालचंद पाटील यांचे आगमन झाले. लालचंद पाटील सुखदेव पाटील या स्पर्धेचे आमचे बघा त्यांनी बक्षीस सुद्धा लावलेलं आहे. उंबारली रेग्युलर उंबारली 40+ संघाने 5 फायनल जर जिंकल्या तर लालचंद पाटील यांच्याकडे 1 लाख रुपये. सचिन बघा प्रयत्न करा. लालचंद पाटील यांनी ATM खुला केला नाही फक्त फायनल जिंकायचे लक्षात घ्या. रनर अप नाही. स्लोअर वन बघा ती कमी केली. राजा तिथे होते. झेल ड्रॉप झालाय बघा. 3 षटकाचा खेळ संपलाय बघा. चिकनगर संघ पाण्याची व्यवस्था मैदानात करण्यात आलेली आहे.
सुटला त्यानंतर ते खाली पडलेत. जबरदस्त टेलिकास्ट बघा. तोंडावर लागलं नाहीये ना ते बघा, कारण बॉल ऍक्शन रिप्ले मध्ये आपण जर पाहिलं तर तोंड यष्टीचे थोडेसे खाली आपटलेत. देसाई 40+ संघ बघा 10 ट्रॉफी जिंकणारा संघ पुढच्या मॅच मध्ये इन ऍक्शन मध्ये असेल. जय वागेश्वर, देसाई 40+. आज दिग्गज संघ या स्पर्धेमध्ये खेळत आहेत, त्यामुळे मजा येईल आज. 1 मिनिट. 29 धावा झालेल्या आहेत 12 बॉलमध्ये 45. शशिकांत पाटील यांना विनंती असेल संदर्भचे या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. शशिकांत पाटील या. लालचंद पाटील यांचे आगमन झाले या स्पर्धेचे आमचे लाडके आयोजक आणि सुखदेवदादा पाटील. मात्र आज बाबू भोईर सुद्धा उपस्थित बघा. काल नव्हते बाबू भोईर, त्यांची आठवण आम्ही काल काढली, सांगितलं थोडंसं तब्येत बरी नाहीये. पण उद्या बघा आज मॅच आहे तर बाबू भोईर आलेले आहेत. प्रेक्षक बघा ना उंबारीचे किती आले दादा, मजा येईल पुढच्या मॅचमध्ये. त्यामुळे देसाई संघावर सुद्धा थोडासा दबाव असेल. होम ग्राउंडमध्ये उंबारली संघ खेळणार आहे. 5 ओव्हरची मॅच आहे. नंतर प्रशांतचा पहिलाच बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक होते, त्यांना बीट करून बॉल जाईल सीमा पार. येतोय चौकार. बोपरच्या नाईट स्पर्धेमध्ये ज्याला बाईक मिळाली होती तोच प्रशांत भोईर उर्फ बाळा गोलंदाजी करण्यासाठी आलेत. उत्तमच्या बॅटमधून चौकार आलाय. पाकपुटला गेले पॉइंटला क्षेत्ररक्षक एक्झिट. काय करतोय चिकनगर संघ या मॅच मध्ये. धावा जरी जास्त असतील मात्र विक्रम सांगतात की या चुका तुम्ही करू नका. आणि आता निलेश मात्रेची थ्रो फेकेल तोपर्यंत 3 धावा मिळाल्यात. आता 4थी पूर्ण होईल का. लेझी क्रिकेट 4 धावा पूर्ण झाल्यात. आता बघाची 5वी. 5 धावा धावून घेतल्या आहेत. टाळ्या होत्या दोन्ही फलंदाजांसाठी. 5 धावा धावून घेतलेल्या आहेत. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. दहा चेंडू 36 धावा करायच्या. निलेश मात्रे यांनी जर डाय मारून झेल पकडला तर बाळा बोराडे यांच्याकडनं 2000 रुपये नवा पाड्याचे. फायटर जेट बाळा बोराडे यांच्याकडनं ते 2000 रुपये असतील निलेशसाठी. 10 चेंडू 36. मॅच संपली नाहीये. बाळकृष्ण सुद्धा एक जबरदस्त बॅटर या टीमचा आणि उत्तम मुकादम. कधी मॅच टर्न करतील हे लक्षात घेऊ शकता तुम्ही. अशा मॅचेस त्यांनी टर्न केलेले आहेत. इथे फटका चांगला आहे. व्ही शेप मध्ये खेळत आहेत. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून क्रिकेटमधला सर्वात सेफ फटका. मात्र फिल्डिंग चांगली आहे. खुर्च्या बाहेर घ्या, लांब आहेत ना. ओके. 2 धावा इथे मिळालेत. 9 चेंडू आता 34 धावा मॅच मध्ये. मगाशी उल्लेख केला होता मी ज्यावेळी सचिन श्याम भोईर यांच्याशी मी चर्चा केली की 70-75 सेफ नाही आहेत आज. ज्या प्रकारे ही खेळपट्टी आपण रोलिंग पाहिली आहे 70-75 धावाही चेस होतील. लहान मुलांना विनंती असेल सीमारेषेपासून थोडंसं लांब बसायचे. बॅटची एज लागली आणि फलंदाज बाद होईल. विक्रमने एक चांगला झेल टिपला त्यांच्या मागे. फलंदाज बाद. ऍक्शन रिप्ले बघा. बॅटची हलकीशी एज लागली आणि त्यानंतर एस्टनच्या मागे मास्टर माइंड विक्रम भोईर तिथे होते. कोणती चूक करत नाहीयेत. फलंदाज होईल बाद. 14 चेंडूमध्ये 40 धावांची इनिंग आपण पाहिली हरेशच्या मॅच मध्ये. आपण बघतो इथे मात्र निलेश साळुंके आलेत आणि बॉलला पाठवलंय सीमा रेषेच्या बाहेर. चौकार. छत्तीस मिनिटांनी आपला पहिला सामना सुरू झाला. त्यामुळे वेळेच्या बाबतीत अजूनही भावेश आपण थोडेसे मागे आहोत. 8:21 मिनिटात झाले. त्यामुळे कदाचित येणारे जे 5 मिनिटात हा सामना संपणं गरजेचं आहे.
फुलटॉस बॉल होता. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत अमित. फिल्डिंग चांगली आहे अमितची. 2 धावा इथे मिळाल्यात. आय थिंक भोपरच्या स्पर्धेत अमितने असाच बॉल हातामध्ये ठेवला होता आणि 3 धावा गेल्या होत्या. इथे 2 गेल्यात. हे सारे सांगतात की बॉल हातामध्ये ठेवू नका. 6 चेंडू 28 ची गरज. फिल्डिंग लगेच सेट करायची आहे चिकनगर. फिल्डिंग लावून घ्या लगेच. ऑलरेडी खेळाडू कक्षा दिशेने वाटचाल केलेली आहे. जय वागेश्वर देसाई 40+ संघ त्यांची बॅटिंग आहे. बॉल तुम्हाला मैदानात दिले जातील लक्षात घ्या. 3 चेंडू आम्ही तुम्हाला देणार आहोत त्यातून 2 तुम्हाला चॉईस करायचे आहेत. आज आमच्या सभेतगार कल्याण डोंबिवली समालोचक समितीचे अध्यक्ष विनोदजी पाटील यांचा आवाज तुम्ही ऐकतात. त्यानंतर कल्याण डोंबिवली समालोचक समितीचे सदस्य, खरं तर मला खजिनदार वाटतात ते, मात्र सध्या सदस्य आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये करण खजिनदार बनतील कल्याण डोंबिवली क्रिकेट समालोचक समितीचे. हिसाब त्यांचा क्लिअर असतो, योग्य. एकही रुपया इकडे तिकडे होणार नाहीये आणि हा हिसाब तुमच्याकडे पाहिजे कधी. स्ट्रेट फॉरवर्ड. सहा चेंडू 28 करायचे आहेत. बघायचे 40+ ग्रामीण प्रीमियर लीगमध्ये एक विनोद सर आम्ही 6 बॉलमध्ये 32 हव्या होत्या आणि त्या झाल्या होत्या. विक्रम शेलारने केल्या होत्या. त्यात बिमारी बॉल आले, चौकार आले, षटकार आले आणि त्यामुळे धावा झाल्या होत्या. मात्र इथे अमितचा बघा, आज नरेंद्र पाटील नाही आहेत त्यामुळे अमितचा वापर केलेला आहे मास्टर माइंड विक्रमने. तर विक्रम भोईर सातत्याने चॅलेंज स्पोर्ट अंडरम क्रिकेटमध्ये कल्याण म्हटल्यानंतर चॅलेंज संघ भरपूर चर्चेत राहिला. मुंबईपर्यंत दहशत होती आणि आजही ते अंडरम क्रिकेट खेळतात. विक्रम असतील, अरुण असतील, अमित असतील, अनु भोईर सुद्धा अंडरम क्रिकेट खेळतात आणि बरेचसे कल्याणचे खेळाडू आहेत. इथे मात्र राम यांना थोडीशी उलकावणी दिली होती. रनआउटची संधी आहे विक्रमकडे. डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता विक्रमचा. 2 धावा इथे मिळालेत. 5 बॉलमध्ये आता 26 करायचे आहेत. प्रयत्न करतायत उत्तम मुकादम आणि दुसऱ्या बाजूला निलेश साळुंके, लेजंड क्रिकेटर. निलेश साळुंके गेली कित्येक वर्ष नावाली संघाने रेग्युलर क्रिकेट खेळले. आता सध्या 40+ खेळत आहेत. नवनाथ साळुंकेचाही मी तोच उल्लेख करेल. जरी दिलीप संघामध्ये नसतील मात्र फाईट दिली. अजूनही 5 बॉलमध्ये 26 करायचे आहेत. ऑप्शनच्या बाहेर आहे, पंच वाईट चिकून करतायत. 5 बॉलमध्ये 25 करायचे आहेत. यानंतर पहिल्या फेरीतील तिसरी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. गावदेवी ईश्वरी इलेव्हन उंबारली 40+. याही नावाची चर्चा राहिलेली आहे. जेव्हा जेव्हा ईश्वरीच्या नावाने संघ खेळलाय तेव्हा तेव्हा ट्रॉफीज उचललेली आहे. अखूट टप्प्याचा चेंडू होता. स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळत आहे. क्षेत्ररक्षक दूरवर आहेत. गॅप भरपूर मोठी आहे मात्र एक सिंगल इथे मिळाली आहे. 4 चेंडूचा खेळ आता शिल्लक आणि 24 धावा करायचे. हरी पाटील साहेबांचं आगमन झाले. त्यांना विनंती असेल या व्यासपीठावरती हरी पाटील साहेब आपलं हार्दिक स्वागत. 4-24 मात्र वाईट बॉल आहे. अजूनही मॅच संपली नाही. निलेश साळुंकेने इथून 4 षटकार मारले तर नवाली संघ हा सामना जिंकेल. करू शकतात. भरपूर वर्षाचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे आणि आल्या आल्या त्यांनी जो चौकार मारला की आजही मी चांगली बॅटिंग करू शकते हे दाखवून दिलं. क्रिकेट असाच तर खेळ आहे मित्रांनो. तुमच्याकडे आत्मविश्वास पाहिजे. ऑन साईडला खेळायचं होतं. आता मात्र या बॉलने थोडीशी या मॅचची हवा काढली कारण की 3 बॉल 23 करायचे आहेत. आई गावदेवी क्रिकेट संघ उंबारले आयोजित स्वर्गीय गोपाल बुधाजी पाटील व स्वर्गीय गौतम श्रीपद पाटील दोन्ही मान्यवर आपल्यामध्ये आज नाही आहेत. मात्र त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून ही स्पर्धा आयोजित केली जाते. या स्पर्धेचे आमचे शिल्पकार सुखदेवदादा पाटील आणि लालचंददादा पाटील एवन जोडी यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं दुसरं पर्व तुम्ही पाहतायत. मागच्याही वर्षी या स्पर्धेचं आयोजन तुम्ही मार्च महिन्यामध्ये पाहिलं होतं. मात्र यावर्षी थोडीशी स्पर्धा आपल्याला लवकर पाहायला मिळते जानेवारी महिन्यात. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे आता. हंस डीजेच्या माध्यमातून खूप चांगलं संगीत. हा चेंडू आपण पाहतोय मिड विकेटच्या दिशेने खेळत आहे. क्षेत्ररक्षक तिथे डीपमध्ये आहेत. निलेश तिथे आहेत. निलेशने चांगली फिल्डिंग केली. आतापर्यंत 1 बॉलचा खेळ शिल्लक आहे. आता 22 धावा या मॅचमध्ये करायचे आहेत. पहिल्या डावात आपण 14 बॉलमध्ये 40 धावांची इनिंग पाहायला मिळाली. मिस्टर हरेश केने 40+ सबाकासूर म्हणून ही पदवी त्याला दिलेली आहे. नेहमीच धावांची भूक आणि याबरोबरच हा सामना जिंकलाय. आई गावदेवी रुद्र 11 चिकनगर 40+ या संघाने अभिनंदन. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच मिस्टर हरेश केने ठरले. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्याने 14 बॉलमध्ये 40 केलेत. चला गावदेवी ईश्वरी इलेव्हन उंबारली संघ आपण लगेचच फिल्डिंगला पाहिजे. मॅच जशी सुरू होईल पुन्हा एकदा आपल्यासोबत जोडले जातील. पहिल्या सत्रामध्ये कल्याण डोंबिवली समालोचक समितीचे अध्यक्ष भोपरगावचे विनोदजी पाटील यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल आणि दुसऱ्या डावामध्ये कल्याण डोंबिवली क्रिकेट असोसिएशनचे सदस्य करण 14 बॉलमध्ये 40 विनोद आपण पाहतोय.
8 बॉलमध्ये 22 प्रशांतचे आहेत, 5 बॉलमध्ये 8 विक्रमचे आहेत. बॉलिंगचा विचार केला, विक्रमने 2 विकेट घेतलेत, हरेशने 1 विकेट घेतली, प्रशांतने 1 विकेट घेतली, अमितला एकही यश मिळालं नाही. मॅन ऑफ द मॅच घोषित करतो आम्ही. हरेश केने मॅन ऑफ द मॅच. स्वर्गीय येसुबाई कुंडलिक भोईर व स्वर्गीय बबन कुंडलिक भोईर यांच्या स्मरणार्थ कुमार स्मिथ प्रेम भोईर यांच्याकडनं गिफ्ट हॅम्पर सुद्धा कारण प्रत्येक मॅन ऑफ द मॅचला पाहायला मिळतो. आपल्याला मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी आम्ही इन्व्हाइट करतोय. मुन्ना गौरी यांच्या शुभ हस्ते आम्ही मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. या मुन्ना गौरी यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच. हरेश यायचे लगेच मॅन ऑफ द मॅच. हरेश केने. ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट रेग्युलर असेल, 40+ असेल, शहरी क्रिकेटमध्ये सुद्धा हरेशच्या नावाची नेहमी चर्चा असते. हरेश केने वेलकम टू पोस्ट मॅच प्रेझेंटेशन. दुसरा सामना नुकताच पार पडला आणि 40 धावांची जबरदस्त खेळ करणारा हरेश या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आहे. आपण त्याला देऊयात सामनावीरचं पारितोषिक. कुमार स्मिथ प्रेम भोईर यांच्याकडून गिफ्ट हॅम्पर आणि आकर्षक ट्रॉफी. जबरदस्त खेळ या मॅचमध्ये ज्याने केला श्रीमान मुन्ना गौरी सर यांच्या शुभ हस्ते आपण देतोय. थँक्यू. मान्यवरांचा आभार. काल चला हरकत नाही. कॉंग्रॅच्युलेशन. नेक्स्ट मॅचसाठी तुम्हाला मनापासून शुभेच्छा असतील. म्हणजे दुसरा सामना नुकताच पार पडला. पहिल्या मॅचमध्ये मोठा गावने विजय मिळवला तर दुसऱ्या मॅचमध्ये आपल्याला चिकनगरचा विजय पाहायला मिळाला. मात्र आजच्या पोलमधला हा जो तिसरा सामना त्याच्यापेक्षा सर्वांनाच होती. यजमान उंबारले खेळणार आहेत ते अर्थातच देसाई इन्फॉर्म टीमच्या अगेन्स्ट. दोन्ही संघांना द्या शुभेच्छा आणि वळत पुन्हा एकदा या मॅचच्या दिशेने 802 कॉम्बॉक्स ऐकूयात आवाज कल्याण डोंबिवली समालोचक समितीचे अध्यक्ष विनोदजी पाटील सर यांचा. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच नितीन काळन सर. थँक्यू व्हेरी मच करण काळन सर. स्वागत आहे पुन्हा एकदा सगळ्यांचंच या खेळामध्ये, ज्या खेळाचं नाव आहे क्रिकेट, ज्या खेळामध्ये दडलं आहे तुमच्या आमच्या आनंदाचं सिक्रेट. अनिश्चिततेने भरलेला खेळ तुम्हा आम्हाला नेहमीच वाटला आहे ग्रेट. आणि या खेळाच्या निमित्ताने मित्रांनो तुमची आमची नेहमी होत असते भेट. निमित्त आज या भेटीचं औचित्य साधलेलं आहे आई गावदेवी क्रिकेट संघ उंबारली आयोजित स्वर्गीय गोपाळ बुधाजी पाटील व स्वर्गीय गौतम श्रीपद पाटील यांच्या आठवणींना उजाळा देण्याचं काम या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जातं आहे. स्पर्धेची आजची दुसरी रात्र आणि मैदानावरती ज्या सामन्याची वाट सगळ्यांना खरं तर लागली होती, उत्कंठा शिगेला पोचलेली आहे. आणि कुमार स्मिथ प्रेम भोईर याचकडून विकेट हॅट्रिकला 5,000 रुपये उंबारलीला आणि सोमनाथ भोईर यांच्याकडनं 2,000. आता मीटर वाढत जाणार. उंबारली खेळतोय घरच्या मैदानावरती. पहिलाच पेपर फार कठीण आहे पण बघूया सोडवत आहेत का. जय वागेश्वर देसाई संघ मैदानावरती तयार आहे. 11 ट्रॉफीज यंदा त्यांच्या नावावरती आहे. तर उंबारली संघाचे परफॉर्मन्स तितका काही वाईट नाही राहिलं आहे, तेही चांगलं काम करत आहेत. पण बघूया या मैदानावरती, घरच्याच मैदानावरती, इलाका हमारा धमाका भी हमारा होगा याच इराद्याने मैदानावरती उंबारली संघ उतरलेला आहे. समोर आहे वागेश्वर देसाई संघ. टॉस जिंकलेला आहे. उंबारलीने चेसिंग करणं पसंत केलं आहे. भरपूर संख्येने मैदानावरती आपण बघतायत सपोर्टर. उंबारलीच्या 2 ट्रॉफीज आहे यंदा. आणि बघा समोर ही सगळी लहान लहान मुलं ही उंबारलीची आहेत आणि आलेली आहेत आपल्या संघाला चीरअप करण्यासाठी. ही तिसरी जनरेशन आपण बघतायत रेग्युलर नंतर. आता ही पोरंही तयार होतात. क्रिकेटमध्ये प्रचंड इंटरेस्ट त्यांना दिसतोय. दिवस रात्र बघणार नाही, फक्त आता आपल्या मैदानावरती आपल्या हिरोना खेळताना बघण्यासाठी ते तयार झालेले आहेत. बघूया कसा परफॉर्मन्स देतात या मॅचमध्ये. बॉलिंग मार्क व सचिन बॉय स्ट्रायकिंग इनला राम. पहिलाच बॉल खोलवट टप्प्याचा बॉलच बॅक ड्राईव्ह. डॉट बॉलने सुरुवात. प्रत्येक डॉट चेंडू सेलिब्रेट केला जाईल या मैदानावरती, या शंका नाहीये. ही गर्दी आम्हाला अपेक्षित होती. उंबारली संघ खेळतोय. समोर ही लहान मुलं जरूर आहेत पण मैदानाच्या चौफेर अनेक असा चाहता वर्ग उंबारलीचा इथे मॅचकडे लक्ष देऊ नये. वागेश्वर देसाईलाही समर्थक भरपूर असतीलच. ऑन साईडला खेळतात. अलंग ग्राउंड चेंडू गेलाय वाईडिश लॉंगाच्या दिशेने. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे. क्षेत्ररक्षक फार वेगाने आले होते या दरम्यान. श्याम भोईर काय जबरदस्त फिल्डिंग. श्याम भोईरचा फिटनेस
पूर्वीपासून आपण बघत आलो की श्याम भोईरच्या फिटनेसची एक वेगळी जादू आहे आणि नेहमीच श्याम भोईरने 100% कमिटमेंट काय असते हे दाखवून दिले. स्ट्रायकिंग एंडला साई, त्याच्या गुणवत्तेला अंत नाही, नाव त्याचं देसाईचा साई. मैदानावरती स्ट्रायकिंग एंडला ही टी शर्ट सारं काही सांगून जाते. उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट मॅन ऑफ द सिरीजच्या माध्यमातून कित्येक पुरस्कार त्याला दिले गेलेले आहेत. तो साई स्ट्रायकिंग एंडला सामना करेल सचिनचा. ओ पॅच ए चेंडू फाईन लेगला, आउटफील्ड प्रचंड फास्ट आहे गावदेवी क्रीडांगणाची. चेंडू क्षणार्धातच पोहोचला सीमा पार, येतो हा पहिला चौकार. एक्स्ट्रावरती फुल टॉस होता, फक्त दिशा दिली, वेगाचा वापर केलाय. जबरदस्त फॉर्म, दरवर्षी आपण त्याचा फॉर्म सातत्याने बघत आलोय. हा चेंडू हलक्या हाताने खेळतायत, कव्हर पॉइंटला फिल्डर आहे, धावचीची संधी होती पण थ्रो डायरेक्ट जायला पाहिजे होता, तो टप्प्याने आलेला आहे. चांगलं क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पंडित पाटील, पी त्या ठिकाणी फिल्डिंग करतात. जॉन्टी रोडची ती जागा आहे खऱ्या अर्थाने. आपण जर बघितलं तर ज्याने खरं तर क्षेत्ररक्षणात क्रांती घडवून आणली, जगातला सर्वोत्तम क्षेत्ररक्षक कोण होता, जर कोणी 90sमध्ये गेला तर कोणी सांगेल की जॉन्टी रोड, जो आपल्या फिल्डिंगच्या बळावरती टीममध्ये जागा बनून असायचा, मधल्या फळीत बॅटिंगही करायचा. भारतीय संस्कृती त्याला इतकी भावली की त्याने त्याच्या मुलीचं नाव इंडिया ठेवलं. मुंबई इंडियन्सचा तो फिल्डिंग कोच देखील राहिलेला आहे, जॉनाथन नील रोड्स उर्फ जॉन्टी. उडावलाय मिड विकेटला, झेलची शक्यता, पहिला मासा गळाला लागलाय. राम पाटीलच्या खेळचा अंत आणि पहिला जबरदस्त आघात दिलाय सचिनने वागेश्वर देसाई संघाला. तांबडी चमकते उन्हामध्ये, ऊन तर नाहीच आहे, रात्रीच्या मॅचेस सुरू आहेत. बघा लहान मुलंही हसतायत या गाण्यावरती आणि बघा हसतायत ते खरं तर आधी हसत होते की विकेट मिळालेली आपल्याला पहिली रामची, पण देसाई आहे. देसाईची बॅटिंग लाईनअपमध्ये खोलवर तर आपण बघतो आणि ती खोली नेहमीच बघितली. जितू पाटील येत आहेत, भरपूर धुरंधर या टीममध्ये आहेत. विकेट घ्यावे लागतील निरंतरपणे, बल्कमध्ये विकेट घ्यावे लागतील. उंच गेलाय, झेलची शक्यता आणि या दरम्यान झेल टिपला क्षेत्ररक्षक अमित पाटीलने हा दुसरा धक्का. जितू आले आणि जितू निघाले डगआउटच्या दिशेने. उंबरट्यावरती पण षटक त्या ठिकाणी संपलेले अशी माहिती आम्हाला देत आहेत. खरं तर या ठिकाणी भावेश बघा, झेल बघा, हे चुंबन बघा, अमित पाटील जबरदस्त सेलिब्रेशन. निसर्ग हॉटेलचे खरं तर मालक आहेत, पण आता ते मालक नाही तर टीमचे प्रतिनिधित्व म्हणून मैदानावरती उतरलेले आहेत आणि या टीमला नेहमीच त्यांचा सपोर्ट असतो. जबरदस्त खेळाडू आहेत. काय झेल टिपलाय. न्यू बॅटर मैदानावरती जितू गेला, त्याचा बंधू राज नितीन आलेला आहे. 2 धक्के दिल्या 6 वरती. काय गोलंदाजी सचिन भोईर, अनुभवाची सावली, 30 विद्येची मावली असं म्हटलं जातं. तो अनुभव 40+ क्रिकेटमध्ये प्रत्येकाकडे आहे. सचिन भोईरकडे आपण बघितलं तर संघनायक, एक यशस्वी संघनायक म्हणून नेहमीच आपण बघितलं रेग्युलरच्या माध्यमातून. आज या टीममध्ये देखील त्याची भूमिका फार महत्त्वाची बनलेली आहे. सचिन जेव्हा या टीममध्ये आला तेव्हा मात्र या संघाला एक वेगळी ऊर्जा प्राप्त झाली. ॲक्शन रिप्ले दाखवतात पुन्हा एकदा. सागर तो क्षण जो हवेत चेंडू गेला होता. जितू एक महत्त्वाकांक्षी फटका खेळण्याचा प्रयत्न त्यांनी केला. टॉप एज आणि सुंदर पद्धतीने कॅमेरा वर्क आणि हा झेल बघा. थोडेसे पाय डगमगत होते पण चेंडूवरची नजर काही डगमगली नाही. न्यू बॅटर मैदानावरती नितीन दाखल झाला. पहिले षटक इकॉनॉमिकल राहिलं. पॉवर प्लेचं षटक 6 धावांचं फार मोठी चांगली सुरुवात म्हणावी लागेल उंबारलीसाठी.
चेंडू ड्राईव्ह करतात कव्हरच्या दिशेने फिल्डर त्या ठिकाणी आहेत. इनफिल्ड मध्ये चेंडू अडवलाय. या दरम्यान आपण बघा ही एक धाव वेगाने पूर्ण केले. धावांसाठी संघर्ष करावा लागेल मैदानामध्ये देसाईला असं वाटतंय, पण देसाई क्रिकेटचा धगधगता वैभवशाली इतिहास या गावाचा राहिलेला आहे. हे तेच तारे सितारे आहेत ज्याने रेग्युलर क्रिकेट एक काळ गाजवलं, अनेक मैदानं गाजवली, इतिहास रचले या देसाई गावाने क्रिकेटच्या विश्वामध्ये. आणि 40+ विश्वात पुन्हा एकदा ती आपली दहशत माजून आहेत. ज्यांनी 11 ट्रॉफीज उचललेल्या आहेत, पण समोर उंबारली संघ तितकाच तुल्यबळ. हो हो हो, अप्रतिम डिलेव्हरी त्या ठिकाणी श्याम भोईर. सचिन बंधुराज त्या ठिकाणी पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर आलेले आहेत. सचिनचे बंधुराज आपण बघतायत पहिल्या ओव्हरमध्ये 6 धावा. ॲक्शन रिप्लेमध्ये बघू शकाल आपण कशा पद्धतीचं हा चेंडू अप्रतिम आपण बघताय. त्यांच्या मागे चांगलं त्या ठिकाणी कलेक्शन. बॉलिंग मार्क होता यार श्याम. पुन्हा एकदा धावा. 7 धावफलकावरती 2 विकेट. ड्राईव्ह केलाय. समोर खेळतायत फिल्डर आहे त्या ठिकाणी. लॉंग ऑन वरना फार वेगाने आल्या त्या ठिकाणी. चेंडू थांबवलाय क्षेत्ररक्षक रवी. आणि या दरम्यान बघा रनिंग बिटवीन द विकेट बघा. पायाला जणू काय चाकं लावलेली आहे. माहिती आहे मोठे फटके येत नाहीत, मग सिंगल डबल्सवरती आपण फोकस करायला हवा. का देसाईची परंपरा राहिलीच नाही. सिंगल डबल्स कधी गणित त्यांना जमलं नाही. नेहमीच मोठ्या फटक्यांमध्ये डील करणारे देसाईकर सध्या तरी उंबारलीकरांनी त्यांना शांत ठेवलंय. पण इथून जर एखादी चांगली इनिंग बघायला मिळाली किंवा मोठे फटके आले तर आत्मविश्वास इथून येताना दिसेल. पण बघूया नितीन त्या ठिकाणी तयार स्टार्किंग इनला. धावा फलकावरती आपण बघतोय एकूण झालेले आहेत 9 धावा. बॉलिंग मार्क होता यार. पुन्हा एकदा श्याम. ड्राईव्ह करताय. टायमिंग व्यवस्थित नाही. फॉलो थ्रू मध्ये चेंडू थांबवलाय त्या ठिकाणी श्यामने. केवळ 1 धाव. या इनिंग मध्ये आपण जर बघितलं तर एकमेव चौकार आपण जो बघितला होता तो पहिल्या ओव्हरमध्ये आला होता. पण तरीही 6 धावा पहिल्या ओव्हरमध्ये आपण बघितल्या. या ओव्हरमध्ये आतापर्यंत धावा आलेल्या आहेत त्या 4 आणि चेंडू डिलिव्हर्ड केलेले आहेत ते 4. चर्चा होते माहिती आहे धावांची गती फार कमी आहे. साई सांगतोय नितीनला, नितीन सांगतोय साईला की काहीतरी करावं लागेल. इथून मात्र आता आपल्याला आक्रमकता दाखवावी लागेल, त्यासाठी प्रयत्न. पण सध्या गोलंदाजी चांगली होते, प्रभावशाली. प्रत्येक विकेटसाठी 500 रुपये लालचंद पाटील याचकडून पारितोषिक आलेले. बॉलिंग मार्क होता यार. पुन्हा एकदा श्याम. हो हो हो, अप्रतिम डिलेव्हरी. संपर्क नाही झाला. खूप आधी खेळल्या स्ट्रोक. ॲक्शन रिप्ले मध्ये आपण बघू शकाल कशा पद्धतीने पूर्णपणे बीट केलं. तर राऊंड द विकेट आले होते. हा चेंडू बघा मिडल स्टंपवरती पडला आणि थोडासा आतही आला. ज्याला हिंदीमध्ये म्हणतो की हरकत कर रही है गेंद, त्या पद्धतीने चेंडू आतमध्ये आला थोडासा स्लाइटली. 5 बॉल केवळ 4 धावा. चर्चा जरूर सुरू या ठिकाणी. ऑन साइडला गेला चेंडू. स्क्वेअर लेगला येतोय. बघूया सीमा रेषेच्या बाहेर आणि आला चौकार साईच्या बॅट मधून. या षटकाचा शेवट गोड केला. पण सुरुवातीच्या 5 बॉलमध्ये केवळ 4 होत्या आणि जेव्हा हे षटक संपलं तेव्हा एकूण 8 धावा या ओव्हरमध्ये. ॲक्शन रिप्ले बघा दाखवतो आपल्याला. हा चेंडू फुलटॉस होता. ऑन साईडला टर्न केला बॉटमॅनच्या साह्याने. अलंग द ग्राउंड चेंडू बघा सीमारेषे बाहेर जातोय. आउटफील्ड प्रचंड फास्ट आहे आणि एकूण 2 षटकं संपल्यानंतर 14 धावा. धावांची गती 7.00. सध्या तरी या मॅचमध्ये आपली पकड घट्ट केलेली आहे उंबारलीने, कारण 2 ओव्हरमध्ये 14 धावा, ते देखील देसाई सारख्या इनफॉर्म ताकदवर संघाविरुद्ध. हे गोलंदाजांचं यश आहे, हे उंबारली संघाचं यश आहे. कारण 7 धावांची गती आपण बघता 2 ओव्हरमध्ये ही काही फार जास्त नाही आहे. कारण 2 ओव्हरमध्ये देसाई खेळते तेव्हा आपण 30-35 धावा बघितलेल्या आहेत. पण हा क्रिकेट आहे, या खेळामध्ये कुठलीही गोष्ट निश्चित नसते. हा काही सिनेमा नाही आहे की इथे कुठली गोष्ट लिहिली गेलेली आहे आणि त्याचनुसार सगळ्या गोष्टी घडतील. हा खेळ म्हणून तर महान आहे, कारण या खेळातली अनिश्चितता या खेळाला महान बनवत असते. आणि बघूया या मॅचमध्ये सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. देसाई वर्सेस उंबारली अनेकदा एकमेकांच्या समोर आल्यात. कित्येकदा देसाईने पराभूत केले, कित्येकदा उंबारलीने पराभूत केले. पण आज नियतीने त्यांना या मैदानावरती पुन्हा एकदा एकमेकांच्या समोर आणले. निमित्त स्वर्गीय गोपाळ बुधाजी पाटील व स्वर्गीय गौतम श्रीपद पाटील स्मृती चषकाच्या निमित्ताने हे 2 ताकदवर संघ एकमेकांच्या समोर. योगेश पाटील पहिलाच बॉल उडवलाय, उंच गेला. झेलची शक्यता आहे आणि त्या ठिकाणी झेल टिपलाय. नितीनलाही परतावं लागेल. मच्छिंद्र पाटीलने झेल टिपलाय. संपवला खेळ नितीन पाटीलचा.
उरात धडधड झालेली आहे वागेश्वर देसाईच्या आणि गालावरती लाली आलेली आहे लहान मुलांच्या. बघा सेलिब्रेशन करतायत, एन्जॉय करतायत. सोमनाथने सांगते की थोडंसं तुम्ही मर्यादित राहा, जास्त एक्साइटमेंट नको आहे आपल्याला, आपण आनंद साजरा जरूर करू. तर मी प्रेम भोईर यांच्याकडून विकेट हॅटीसाठी तब्बल 5,000 रुपयाचं कॅश प्राईज उंबारली संघासाठी आणि आपण पाहतोय सोमनाथ भोईर यांच्याकडनं रोख रक्कम 2,000 म्हणजे हॅट्रिकसाठी तब्बल 7,000 आणि लालचंददा पाटील या स्पर्धेचे आमचे प्रमुख आयोजक यांच्याकडनं प्रत्येक विकेटला 500 रुपयाचं कॅश प्राईज आहे. क्या बात आहे. पक्षी वर्षा विनोद सर 3 विकेट या ठिकाणी आलेले आहेत म्हणजे 500 रुपये प्रत्येक विकेटला. आणि लालचंद जेव्हा जेव्हा असतील तेव्हा तेव्हा ही बक्षिसं आपल्याला अपेक्षित असतील. ऑन साईड खेळतात न्यू बॅटर त्या ठिकाणी आलेले आहे सचिन. या संघाचा एक अष्टपैलू खेळाडू, चांगलं क्षेत्ररक्षण. बॉडी लँग्वेज बघा उंबारी संघाची पूर्णपणे पॉझिटिव्ह सकारात्मक. प्रत्येकजण 11च्या 11 ॲक्टिव्ह आहेत आणि त्यांना माहिती आहे आपण सांघिक बळावरती वागेश्वर देसाईला पराभूत करू शकतो सध्या तरी. तर बघा मच्छिंद्र पाटीलने झेल टिपलाय हा दाखवत आहेत आणि त्यांचे पिताश्री जयराम पाटील देखील व्यासपीठावरती आहेत. आनंद जरूर त्यांना झाला असेल, काय सुंदर झेल टिपलाय. हे सेलिब्रेशन माहिती आहे देसाईला आपल्याला हरवायचं असेल तर विकेट घ्यावी लागतील. बॉलिंग मार्ग तयार योगेश. प्रचंड वेगाबरोबर अचूकता, भेदकता, आक्रमकता आणि त्याचबरोबर ही कल्पकता दाखवत असताना योगेश पाटील पाहू शकाल ॲक्शन रिप्लेमध्ये कोलवर टप्प्याचा चेंडू दूर ठेवला होता. वाईट यॉर्कर. भल्या फलंदाजांना शांत ठेवणारा चेंडू इथे शांत ठेवले देसाईच्या साईला. धावसंख्या धावफलकावरती 15, 3 विकेट गमावलेले, तिसरं षटक प्रगती पथावरती. आणखीन एक वेगवान पण दिशेपासून भरकटले आणि त्यामुळे अंपायर सांगताय आता वाईट बॉल आहे, रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. बघा कॉमेडी बॉक्सच्या समोर जास्त गडबड गोंधळ नको आहे. कॉमेडी बॉक्स खरं तर एक सायलेंट झोन असायला हवा. आणि मी नेहमी सांगतो की कॉमेडी बॉक्समध्ये जवळपास कोणीही आरडाओरड करू नका, आम्हाला कॉन्सन्ट्रेट करता येत नाही. तर आपण चेक करूया, बघूया. श्रीनाथ पाटील त्या ठिकाणी आहेत नागावचे. TV अंपायर चेक करतायत. रिव्ह्यू घेण्यात आलेलं आहे वाईडसाठी. अंपायरचं म्हणणं आहे की ते वाईड आणि हो वाईड आहे. अंपायर जे म्हणाले होते ग्राउंड अंपायर ते खरं आहे, ते बरोबर आहे, ते अचूक आहे. ॲक्शन रिप्ले दाखवतात आम्हाला सागर त्या ठिकाणी. आणि बाहेर पिचिंग झाली होती आपण बघितलं त्या ठिकाणी दाखवते. दूध का दूध और पाणी का पाणी. ड्राईव्ह केला अलंग द ग्राउंड, चेंडू गेला लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी फार वेगाने आले होते. SP सीताराम पाटील नामी कापी आहे. एक अष्टपैलू खेळाडू सीताराम पाटील 100% कमिटमेंट देण्यासाठी नेहमीच तयार असणारा खेळाडू. प्रचंड वेगवान आहे. 40 कधीच ओलांडले, 50च्या दिशेने कित्येकांनी कधी वाटचाल केलेली आहे, कित्येकांनी 50 ओलांडलेली आहे. 40+ क्रिकेट हीच तर खरी रंगत आहे या खेळाची. उंच गेला लॉंग ऑनला, फिल्डर आहेत, गेला चेंडू सीमा रेषेच्या बाहेर येतोय. हा मच नीडेड सिक्सर. तरी धावसंख्येचा दुष्काळ थोडासा सरलेला आहे आणि धावसंख्या जाऊन पोहोचले 23च्या घरामध्ये. ॲक्शन रिप्लेमध्ये बघू शकाल जागेवरनं खेळ, फोर्सिंग स्ट्रोक. सचिन या संघाचा अष्टपैलू खेळाडू आहे ज्याने यंदाच्या हंगामात बॉलिंगच्या माध्यमातून पुरस्कार प्राप्त केलेले आहेत. तो सचिन या षटकाने थोडीशी शांतता आम्हाला इथे का तर बघायला मिळाली. पण तरी मी म्हणेन की अजूनही चांगल्या स्थितीमध्ये उंबारी संघ 23वरती 3, तिसरं षटक संपायच्या मार्गावरती आहे. पण पुढच्या 2 षटकात अशाच प्रकारची भेदकता बॉलिंगमध्ये दाखवली तर देसाईला कमी धावसंख्येवरती रोखता येईल. पण साई प्रयत्न करेल, दुसऱ्या बाजूने सचिन प्रयत्न करेल. या धावसंख्येला आपल्याला 50च्या पुढे तरी न्यावं लागेल आणि त्यासाठी मैदानावरती ही पावलं उचलली जातील. बॉलिंग मार्कवर योगेश पाटील तयार. ओव्हर द विकेट. ऑन साईडला फिल्डर डीपमध्ये प्रोटेक्शन दिले गेले. क्षेत्ररक्षक मच्छिंद्र आहेत. दुसऱ्या धावेचा धोका पत्करलाय. थ्रो काय सुंदर आलाय ऑन दी स्टंप. फलंदाज बाद. सचिनच्या खेळीचा अंत लागतोय. चौथा धक्का. जय वागेश्वर क्रिकेट संघ देसाई 40+ला.
इतका ॲक्युरेट थ्रो पिक होती आणि फलंदाज सचिन मात्रेसारखा फलंदाज रनआउट झालाय. चला वसार 40+ आणि देवीचा पाडा 40+, दोन्ही टीमच्या कॅप्टनने रिपोर्टिंग करा. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल. ओव्हर टू विनोद सर. फलंदाज बाद झालाय सचिन, पण मैदानावरती आलाय देसाईच्या बॅटिंग मधली आणबान शान. मैदानावरती आलाय देसाईचा हनुमान, पण बघूया हनुमान अर्थातच ज्याला बाहुबली म्हणून देखील संबोधलं जात आहे. 6 चेंडू 6 षटका टोकण्याचा विक्रम त्याच्या नावावरती आहे. पण बघूया या मैदानावरती समोर कडवा प्रतिद्वंदी उभा आहे. घरच्याच मैदानावरती आव्हान दिलंय, इलाका भी हमारा होगा और धमाका भी हम करेंगे. धावपलकावरती 24, 4 गडी 24 धावा, 3 षटक संपन्न झाल्यात. 8 धावांची गती प्रति ओव्हर मागे राखलेली आहे. पण बघूया पुढच्या 2 ओव्हरमध्ये काय घडतंय. जे पहिल्या 3 ओव्हरमध्ये नाही घडलं ते पुढच्या 2 ओव्हरमध्ये घडवण्याचं काम देसाईचे फलंदाज करतील का. बॉलिंग मार्कवर श्याम, राऊंड द विकेट. ओ यावेळी चेंडू हवेत, झेलची शक्यता केलाय. ओ हो, झेल ड्रॉप केलाय साईचा. सोपा झेल होता, लॉलीपॉप कॅच होता. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आले होते रवी भोईर, भरोशाचा क्षेत्ररक्षक, त्याने केलाय खरं तर या ठिकाणी विश्वासघात. आणि होतं क्रिकेटमध्ये बऱ्याचदा लाडकी माणसं, भरोशाची माणसं धोका देतात. रवीने धोका दिलाय, धोक्याबरोबर जीवनदान दिलंय साईला. साई या जीवनदानाचा फायदा घेईल का. जीवनदानाबरोबर 2 धावा, धावसंख्या धावफलकावरती 26. श्याम भोईर पुन्हा एकदा तयार. ओ उंच गेलाय, पुन्हा संधी. एसपी चेंडू मच्छिंद्र, ओ हो, आणि तेही जजमेंट चुकलं. दुसरा झेल, आणि चेक करूया आपण त्या ठिकाणी भीमर आहे की नाही. थर्ड अंपायरला रेफर केलंय. बघूया, झेल होता. मच्छिंद्रने झेल मगाशी पकडला, टाळ्यांचा गजर झाला, झेल सुटला. आता मनातल्या मनात कोणीतरी म्हणत असेल, हे काय केलं मच्छिंद्र तू. सचिनला जीवनदान, साईला जीवनदान दिलंय. आधी रवीने दिला, आता बघूया मच्छिंद्रने दिलं जीवनदान. 2 धावा इथून मिळत आहे. धावसंख्या 28 वरती आहे. साई प्रयत्न करतोय. साई या संघाचा प्रमुख फलंदाज, ज्याच्या नावात असंख्य विक्रम टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती नोंदवलेले आहेत. सध्याच्या घडीला 40+ क्रिकेटच्या विश्वामध्ये जर आपण त्याला टॉप 1चं बॅट्समन म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. पण जीवनदानाबरोबर 2 धावा आणि इट्स अ फेअर बॉल. म्हणजे झेल पकडला असता तर साई सापडला असता, 2 धावाही वाचल्या असत्या. 28 धावा झाल्यात. श्याम पुन्हा एकदा, हा चेंडू ड्राईव्ह केला समोरच्या दिशेने. चांगलं क्षेत्ररक्षण. गोलंदाज निराश असेल श्याम, ज्याने 2 संधी निर्माण करून दिल्या होत्या साईला बाद करण्यासाठी. आम्ही नेहमी म्हणतो की जर फिल्डर साथ देत नाही तर मग गोलंदाज काय करेल. त्याला आत्मनिर्भर बनावं लागेल, त्याला क्लीन बोर्ड करावे लागतील, पायचीत करावं लागेल, त्याला कॉटन बॉलच्या पद्धतीने बाद करावं लागेल. दुसरा पर्याय उरतच नाही. पण तरीही 2 झेल सुटल्यानंतरही धावांची गती अजूनही आपण बघतो की 29 धावा आहेत आणि 3.3 षटकं संपन्न झालेले आहेत. बॉलिंग मार्कवर तयार. पुन्हा एकदा श्याम, स्ट्राईकला हनुमान. ड्राईव्ह करतायत, लॉंग ऑफला फिल्डर त्या ठिकाणी तैनात आहेत. 1 धाव अमित पाटील त्या ठिकाणी. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला नाही. सिंगलने धावसंख्या धावपलकावरती आपण बघतोय झालेली आहे ती 30 धावा. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावरती अप्रतिम गोलंदाजी झालेली आहे. फिल्डरने साथ दिली नाही, हरकत नाही, होता चुका, थोडासा दबाव असतो, प्रेशर असतो. आणि मैदानाच्या बाहेरून सोमनाथ देखील आपण बघतायत सपोर्ट करतायत, चीरअप करतायत. ओहो, आणखीन एक अप्रतिम डिलेवरी. श्याम भोईर या खेळपट्टीवरती सातत्याने सगळे सराव करतायत. या मैदानाच्या खाणाखुणा माहिती आहेत. घरचं मैदान आहे, त्याचा पुरेपूर फायदा घेण्यासाठी उंबारली संघ तयार आहे. गावदेवीचा आशीर्वाद घेऊन मैदानावरती उंबारली संघ उतरलाय. दुसऱ्या बाजूला वाघेश्वराचा आशीर्वाद घेऊन देसाई संघ मैदानावरती खेळत असताना उंच गेलाय आणि जाईल तितकाच लांब. जाताना देऊन जाईल देसाईच्या साईला या 6 धावा. बघतायत
36 धावा झाल्यात. 8ची सरासरी 3 ओव्हर नंतर होती ती आता 12ची झालेली आहे. साईच्या बॅटमधून हा तडाखा आलाय, जीवनदान दिले त्याला. आता हे जीवनदान आठवेल मैदानावरती उंबारलीच्या. खरं तर या सगळ्या खेळाडूंना पण अजूनही काही बिघडलं नाहीये. 36 धावा झाल्यात. शेवटच्या ओव्हरमध्ये जर सिंगल डिजिटमध्ये धावा आल्या तर 50च्या आत रोखता येईल देसाईला. पण या षटकाराने साई 22 वरती पोहोचलाय. 12 चेंडू त्याने फेस केलेले आहेत. या 24 चेंडूमध्ये त्याने फक्त 12 चेंडू फेस केलेले आहेत आणि 22 धावा केल्यात. बघूया पुढच्या ओव्हरमध्ये काय घडतंय. 36 धावा झाल्यात. बॉलिंग मार्कवर SP सीताराम पाटील तयार वॉर्मअप करत असताना समोर फलंदाज हनुमान तयार होतोय. एकच बॉल फेस केलाय. 1 वरती खेळतायत. शेवटच्या षटकामध्ये सीताराम प्रयत्न करतील कमीत कमी धावा खर्च करण्याचा आणि समर्थक देखील तोच विचार करत असते. दुसऱ्या बाजूला देसाईचे समर्थक विचार करत असते इथून 15-20 धावा आल्या तर आपण मॅचमध्ये कमबॅक करू शकतो. SP ऑन साईडला टर्न केला. फिल्डर आहे त्या ठिकाणी आणि मच्छिंद्र त्या ठिकाणी जबरदस्त क्षेत्ररक्षण आपण बघू शकाल. आणि या दरम्यान फलंदाज बाद होतोय. विकेट. ॲक्शन रिप्ले आपण बघू शकाल. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न झाला होता. हनुमानलाही शांत केलेलं आहे. हा धक्का मैदानावरती लागलेला आहे आपण बघतायत. तो 5वा बघा ॲक्शन रिप्ले. राऊंड द विकेट आले होते आणि आडव्या बॅटने खेळणं नेहमी पसंत करतात. ऑन साईड स्ट्रॉंग आहे पण यावेळेस मच्छिंद्रने बघा झेल सुटलाच होता पण उंजळी धरला. त्यानंतर सुटला असं तर मच्छिंद्रचं काय खरं नव्हतं. मगाशी एक कॅच सुटली. खरं तर कोणी कोणाला काही टीका वगैरे करत नाही पण नाराजगी असते प्रत्येकाची. कारण हा खेळच्या खेळामध्ये मी नेहमी म्हणतो की भावनांची गुंतवणूक प्रचंड असते. सुख दुःखाने भरलेला हा खेळ. कित्येकदा आपण बघतोय की एखाद्याच्या डोळ्यात अश्रू आणतो तर दुसऱ्याच्या डोळ्यामध्ये ते आनंद अश्रू आपण कित्येकदा बघितलेले. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल झालेले आहेत. अशोक शेवटचं षटक सीतारामने आल्या आणखीन एक धक्का दिलाय देसाई संघाला. हलक्या हाताने प्लेस करतायत कव्हरच्या दिशेने. प्लॅन खरं तर सरळ होता की स्ट्राईकवरती साईला आणायचंय आणि त्यामुळे कुठल्याही प्रकारे मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला नाही. साई प्रयत्न करेल. शेवटचे 4 चेंडू स्वतः फेस करेल. बघूया 4 चेंडू शेष आहेत. समोर आहे साई. बॉलिंग मार्कवर तयार. SP लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. उडवलाय लॉंग ऑनच्या दिशेने थेट पाठवलाय सीमा पार. A1 क्वालिटीचा ISI मार्क. हा षटकार मनाला वेदना देणारा असेल कारण की 2 जीवनदान साईला दिलेले आहेत. त्या जीवनदानानंतर 2 षटकार बघितले. आणखीन 2-3 मारले तर खरं तर चिंता वाढेल. 43 वरती पोहोचलाय. एकदा की 50च्या पुढे पोहोचले तर एक फायटिंग टोटल उभी करण्यामध्ये यश प्राप्त होईल जय वागेश्वर क्रिकेट संघ देसाईला. बॉलिंग मार्कवर SP पुन्हा एकदा तयार. ऑन साईडला खेळतायत. गॅपमध्ये फिल्डर येत आहेत. चेंडू कव्हर करण्याचा प्रयत्न झालाय. तिथे थोडंसं फंबल होतंय. मच्छिंद्रला प्रचंड व्यस्त ठेवलंय. चेंडू त्याच्याच मागे लागलाय. तो जिथे जातो तिथे चेंडू जातोय आणि म्हणतात ना की एखाद्याच्या मागे शनी कसा लागतो तसा चेंडू मच्छिंद्रच्या मागे लागलाय. पण मच्छिंद्रने एक झेल सोडला जरूर पण बाकीचे सगळे चेंडू चांगल्या पद्धतीने अडवले. 2 सुंदर झेलही त्याने टिपलेत. एक रनआउट केला. हा चेंडू दिलाय बॅटवर पाठवला थेट सीमा पार. येतो षटकार. षटकाराने ओलांडलेले 50-51 धावा. पहिला झेल 11 वरती सुटला होता. दुसरा झेल आपण बघितलं तर त्यानंतर सुटला. 36 वरती पोहोचलाय साई. ओहो अव्वल मुझे मार ज्युसी फुल टॉस पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. साईने जीवनदानाचा फायदा घेतला. त्यानंतर ठोकले 4 षटकार. संघाला घेऊन गेल्या 7 वरती आणि 58 धावा इथून चेस करायचे आहेत. पहिल्या 3 ओव्हरमध्ये केवळ 24 होत्या आणि पुढच्या 2 ओव्हरमध्ये बघा
काय विध्वंस बघायला मिळाला. 58चं टार्गेट इथून चेस करायचं आहे, पण 58चं टार्गेट चेस केलं जाईल का? 64 चेस झाल्यात, मोठा गावने केल्या होत्या, एकही विकेट न गमावता. मागच्या मॅचमध्ये 74चं डिफेंड करताना आपण चिकनगरला बघितलं, पण आता या मॅचमध्ये बघूया 58 चेस होतील का संरक्षण होईल, ही तर येणार वेळ सांगेल. पण तो तास आपण वळूया नाणेफेकीकडे. पुढच्या सामन्याची नाणेफेक त्या ठिकाणी केली जाईल. चला देवीचा पाडा 40+ आणि दुसऱ्या गावदेवी उर्मिला प्रतिष्ठान वसार 40+. चला कॅप्टन या. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. वसारचे कॅप्टन आलेले आहेत. जो संघ या स्पर्धेत आपण पाहतोय उर्मिला प्रतिष्ठान गावदेवी वसार या नावाने संघ खेळणार आहे. दुसऱ्या बाजूला देवीचा पाडा 40+. कॅप्टन लगेच या टॉससाठी. हर्षद पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस करणार आहोत. वसारचे कॅप्टन आलेले आहेत. देवीचा पाडा कॅप्टन लवकर या प्लीज. शेवटपर्यंत साई थांबले विनोद सर, आणि बघा 2 झेल त्याचे सुटले आणि त्यानंतर 4 षटकार तुम्ही उल्लेख केला, म्हणजे 24 धावा त्यानंतर आल्या. आता 57 धावा ऑन द पेपर मोठ्या वाटतात, मात्र आजची जर खेळपट्टी पाहिली तर इथे 64 धावा मोठा गाव संघाने चेस केलेले आहेत. चला देवीचा पाडा कॅप्टन सुद्धा येत आहेत. या विलास हर्षद पाटील यांनी विनंती असेल आपण या. आपल्या शुभाचे टॉस होईल पहिल्या फेरीतील शेवटची मॅच. एका बाजूला देवीचा पाडा 40+ आणि दुसऱ्या बाजूला आपण बघू शकाल उर्मिला प्रतिष्ठान गावदेवी वसार 40+. वसार म्हटल्यात आमचे रवी बाईले मास्टर माइंड. गावदेवी रेग्युलर किंवा गावदेवी 40+, तुम्हाला असं कॉल करायचे. चला या देवीचा पाडा कॅप्टन. उंबारली 40+ किंवा उंबारली रेग्युलर तुम्हाला कॉल करायचे. ओके. उंबारली रेग्युलर किंवा उंबारली 40+ कॉल करायचे. चला दादा कॉल करतील. रेग्युलर असा कॉल केलाय आणि 40+ आलेलं आहे. साहेबांना हरीश पाटील साहेबांनी विनंती असेल पण विलासमध्ये विलास थांबायचे थोडं. चालेल ओके. चला थोडंसं वेळ ते घेत आहेत कारण टॉस जिंकलेला आहे देवीचा पाडा 40+ संघाने आणि त्यांना फाईट करतोय तो गावदेवी उर्मिला प्रतिष्ठान वसार संघ तुम्हाला पाहायला मिळेल. इन ॲक्शनमध्ये मात्र या धावा चेस होतील की या धावांपासून रोखलं जाईल या ऐकण्यात आपण जाणार आहोत. आमच्या कल्याण डोंबिवली समालोचक असोसिएशनचे सदस्य हेडुटणे गावचे एक अप्रतिम समालोचक सातत्याने त्यांच्या नावाची आता चर्चा आहे ते करण काळे सरांकडे जाऊया आपण खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. धन्यवाद. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. गावदेवी क्रिकेट संघ उंबारली आयोजित स्वर्गीय गोपाळ बुधाजी पाटील व स्वर्गीय गौतम श्रीपद पाटील स्मृती चषक 2026चा पर्व आपण एन्जॉय करतो आहे. मॅच बिटवीन उंबारली आणि देसाई यजमान खेळत आहेत. जो आवाज येत होता सुरुवातीला ज्या काही विकेट्स आल्या आणि त्यामुळे धावसंख्येची देखील कमतरता, कारण आजची जी विकेट आहे कुठेतरी फलंदाजी करत असताना बेनिफिट देते. रोलिंग जास्त करण्यात आली आहे. कालचा आपण विचार केला काल इतक्या धावा बनत नव्हत्या. आज पहिल्या मॅच पासून आपल्याला जरूर धावा पाहायला मिळतात. अठ्ठावन्न धावांचा लक्ष्याचा पाठला करायचा. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आली आणि पाणी जर अत्यावश्यक असेल तर प्लीज तुम्ही सिग्नल करू नका. अंडरग्राऊंड फ्रीज आहेत तिकडे इनफिल्डमध्ये, तिथून घेऊन जरूर तुम्ही पाणी पिऊ शकता. 4 ठिकाणी अंडरग्राऊंड फ्रीज आहेत इनफिल्डमध्ये, सो जरूर आपण तिकडून घेऊन पाणी प्या. मात्र विदिन 20 मिनिट्स तुम्हाला पहिले 4 षटकं टाकायचे, ते महत्त्वपूर्ण सूचना. आघाडीची जोडी आली आहे सचिन भोईर आणि त्यांच्या सोबतीला आपल्याला बॅटर पाहायला मिळतोय तो रवी भोईर. चुका झाल्या फिल्डिंगमधून, कॅचेस ड्रॉप झाल्या आणि त्यानंतर लास्ट ओव्हरमध्ये साईने केलेले बॅटिंग आपण सर्वांनीच बघितली आहे. 58चा चेस साईने बॅटिंगमधून शेवट केलाय, तो गोलंदाजीमधून सुरुवात करत आहे. पहिला बॉल फुल लेंथ ऑन साईडला वळवलाय, बॅटचा चेहरा बंद, मिड विकेटला चाललाय बॉल, धावतोय फिल्डर, बॉलच्या रेषेमध्ये आलाय,
शेवटी चुकी झाली आणि बॉल गेलाय उंबारलीसाठी. पहिल्याच बॉलवरती आलाय पहिला चौका. महत्वाच्या वेगाने फिल्डर आले. शेवटी मात्र बॉल त्यांचा बॉटम एंडला नाही लागला, फोर आर्म्सला लागून गेला आणि त्यामुळे राम मिस्टेक करत असताना पाहायला मिळाले. सपशील पहिल्या डावामध्ये देखील अपयशी ठरले होते. समोर उडवलाय डाऊन दी ग्राउंड. लॉंग ऑफला चान्स नव्हती. शेवटी जरूर ते प्रयत्न करत होते. डबलला चान्स आणि रवी आणि सचिन धावा 2 पूर्ण करत असताना लॉंग ऑफचा फील्ड थोडासा अगोदर वाईड ऑफ होता. ज्या वेगाने ते धावले होते बळीराम. 2 धावा, 2 धावसंख्या सध्या आपल्याला पाहायला मिळते. 6-28 बॉलमध्ये 52 धावांचा चेस आहे. मॅच नंबर 3 मध्ये आपण आहोत. दुसरी रजनी थोडासा लेट खेळला, कट करायचा होता, व्यवस्थित संपर्क नव्हता. शॉर्ट थर्ड मागे आले. चांगला बॉलला स्टॉप करत असताना आपण पाहतोय फिल्डर त्या ठिकाणी धनेश आणि एका धावेने धावसंख्या सध्या 7 वरती आपण पाहतात. पहिला चौकार आला मिसफिल्डने. कालच्या तुलनेमध्ये आज थोडे प्रेक्षक जास्त आहेत. उंबारली याच ग्राउंडवरती होम ग्राउंडवरती खेळत आहेत स्वतःच्या स्पर्धेमध्ये आणि ती गर्दी आज वाढलेली आहे. फॉलो केलं होतं, बॉल टॅप झालाय, कवसला फिल्डर आहे, डायरेक्ट हिटला चान्स. नॉन स्ट्रायकिंग एंडला गायला पाहिजे होती. ओव्हर थ्रो. आता 2 रेस लागली आहे फिल्डर आणि बॉल मधली दुसऱ्या बाजूने बॅटर्स अटेम्प्ट करतात. थर्डला 3 धावा झाल्यात पूर्ण. गुड रन बिटवीन द विकेट. नाराज आहेत बॉलर. नॉन स्ट्रायकिंग एंडला अटेम्प्ट करायला पाहिजे कारण जवळपास 2 फिल्डर बॅकिंगला होते. स्ट्रायकिंग एंडला अटेम्प्ट त्यांनी केलं आणि धावा 3 गेल्यात. धावा संख्या सध्या आपण पाहतोय दा ऍक्शन रिप्ले. डायरेक्ट हिटला चान्स बनलीच नसती कारण बॅटर पोहोचले होते सचिन. 3 धावांनी धावा संख्या सध्या 10. दिलीप जोपर्यंत येईल तोपर्यंत बॉल त्याला भेदून गेला होता. आउटसाइड एज. विकेट किपरने मिस्टेक केली. नितीनने एक धाव महत्वपूर्ण आहे. साईला माहिती आहे चांगली गोलंदाजी करत असताना फिल्डर्स कडून मिस्टेक होत आहेत. पहिल्या बॉलवरती झाली, मागच्या बॉलवरती झाली, इकडेही झालेली आहे आणि ह्या ज्या काही रन्स आहेत तर तुम्हाला महागात पडणार आहेत. ऑलरेडी तुम्ही आजच्या ज्या आपण खेळपट्टीचा विचार केला, दोन्ही मॅचेसचा, दोन्ही मागच्या 4 इनिंगचा विचार केला तर धावा बनलेला आहेत. 11 धावा. पॉवर प्लेचा शेवटचा बॉल. साई मिस टायमिंग. लॉंग ऑफ थोडासा दूर आहे. 1 धावचं सहज इथे कंप्लीट झाले. डबलला चान्स सचिन आणि रवीने घेतली आहे. 2 धावा पूर्ण झाल्यात आणि अशा पद्धतीने पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावा फलकावरती गावदेवी उंबारली संघ बॅटिंग करतोय. 58 धावांच्या चेसमध्ये नाबाद 13 धावा. झालेला पण हा जो शेवटचा फटका होता मिस टायमिंग रवीचा. लॉंग ऑफचा फिल्डर येईल तोपर्यंत सहजरित्या 2 त्यांनी पूर्ण केलेल्या आहेत. पहिल्या षटकाच्या खेळाखेरीज धावा फलकावरती आपल्याला 13 धावा पाहायला मिळतात. बॉल आणि बाकी 24 आणि 24 बॉलमध्ये या मॅचमध्ये 45 धावांची अजूनही गरज आहे. बॅटिंग करणाऱ्या उंबारली 40+ स्टार्ट भेटलाय आणि पहिलं षटक हे ॲव्हरेज राहिले कारण विकेट पडली नाही आणि 13 धावा आलेल्या आहेत. सेकंड ओव्हर नितीन. डाऊन दी ग्राउंड लॉफ्ट केल्या बॉलला. ओव्हर टू बॉलर एट. पहिला बाउन्स आणि बॉल गेलाय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. जो आपल्याला भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांचाही आवडायचा आणि आता सचिन भोईरचा. वेग होता ऑफस्टम्पचा बाहेर. रेंजमध्ये नव्हता बॉल आणि जिथे बॉल पडला त्या स्पॉटकडे सचिन भोईर बघत होते. ऍक्शन रिप्ले फार लांब. लेग स्टम्पचा बाहेर निघून जागा बनवून इनसाइड आउटचा अटेम्प्ट होता. फसलाय. धावा 17. 22 बॉल 41 धावांची अजूनही गरज आहे या मॅचमध्ये.
उंबारली 40+ला नितीन. इथे खेचून मारलाय बॉल सध्या लॉंग ऑनकडे. थोडासा वळला होता साईची चांगली फिल्डिंग, एकच धाव. सिंगल सोबत स्कोर सध्या आपण पाहतोय 18 वरती. स्टार्ट भेटलेला आहे 58 धावांच्या चेसमध्ये. इव्हन आपण पहिल्या डावाकडे जर गेलो तर ॲज अ कम्पेअर पॉवर प्ले फक्त होता तो 14 धावांसाठी 2 विकेट पडले होते. इकडे मात्र 18 धावा आतापर्यंत पहिल्या 9 बॉलमध्ये. पॉवर प्लेचे 2 बॉल आणि 3 बॉल आणि बाकी आहेत. 21 बॉल ओव्हरऑल आणि 40 धावांची गरज आहे उंबारली 40+ला. यानंतरच्या मॅचचा टॉस झालेला आहे. उर्मिला प्रतिष्ठान गावदेवी वसार आणि त्यांच्या अगेन्स्ट देवीचा पाडा संघ खेळणार आहे. टॉस देवीच्या पाड्याच्या बाजूने लागलाय आणि ते फिल्डिंग करणार आहेत. टॉस विनिंग कॅप्टनला डगआउट चॉईस आहे. चॉईस करा आणि तिकडे जाऊन थांबा आपण. फुल लाईन बॉल होता, लॉंग ऑनकडे चाललाय. 1 धाव आणि सिंगल सोबत स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय तो 19 धावा धावफलकावरती आहेत. जर बॉल त्यांच्या रेंजमध्ये आला तर अटॅक करत आहेत. इव्हन दोघेही ज्या कॉन्फिडंटने बॅटिंग करत आहेत आतापर्यंत. 20 बॉल 39 धावांची गरज आहे. मॅच बॅलन्स आहे. विकेट जर आले देसाई मॅचमध्ये, मोठे फटके आले, काउंटर केलं उंबारलीच्या बॅटर्सने, तर ते देखील फार लवकर पुढे निघणार आहेत या मॅचमध्ये. वाईटचा सिग्नल आणि वाईटने धावा पोहोचल्या सध्या 20 वरती. अरविंद म्हात्रे आणि सुनील माने सध्या हे दोन्ही अंपायर्स आपल्याला मैदानाच्या आतमध्ये. संदीप माने, श्रीनाथ पाटील टीव्ही अंपायर आहेत या मॅच दरम्यान. तीनही अंपायर तिघही आजही खेळतात. इनसाइड आउट, व्हॉट अ शॉट इज दॅट. ओ वाव, आणि तिकडे कॅच पकडली आहे. फटकाही सुंदर होता आणि रामची कॅच आहे तितकी सुंदर. जावं लागेल पॅव्हलियन मध्ये. 20 वरती बसलाय पहिला धक्का उंबारली 40+ला. फटका पुन्हा एकदा पा इनसाइड आउट. क्लासिकल स्टेप आउट देन बॅटचा चेहरा उघडला. लॉंग ऑफ वरून राम धावला एक्स्ट्रा कव्हर पर्यंत, शेवटच्या क्षणापर्यंत बाउंड्री रोफला बघत राहिला आणि जेव्हा कॅच पकडली तेव्हाही त्याने बघितलं बॉडीचा बॅलन्स जात होता. सीमारेषे लगत जबरदस्त कॅच आणि त्या कॅचने सचिनचा डाव संपलाय. या मॅचमध्ये नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेत. सीताराम पाटील, महाराज. शेवटचा बॉल पॉवर प्ले. पहिली विकेट, पहिला ब्रेक थ्रू आला नितीन कडून देसाईसाठी. पुढे होऊन एज आहे मागे, विकेट किपरने पकडली कॅच जितूने. 20ला दुसरा धक्काही बसलाय उंबारलीला. पॉवर प्ले एंड. 20ला 2 बॉल बाकी आहेत 18 आणि 18 बॉल मध्ये धावा पाहिजेत 38. मॅच स्टार्ट भेटला होता उंबारलीला, पण जाता जाता नितीनने जे 2 विकेट मिळवलेले आहेत, इम्पॅक्ट पडणार आहे आता. तो पाहूयात कसा पडतोय या मॅचमध्ये देसाईच्या बाजूने. श्याम मोहिर सागमण मैदानाच्या आतमध्ये 4थ्या क्रमांकावरती. त्याने गोलंदाजी जबरदस्त केली होती, मात्र तिकडे जरूर फिल्डर्सकडून चुका झाल्या. साई थांबला. लास्ट ओव्हरमध्ये त्याने केलेलं आक्रमण, लास्ट ओव्हरमध्ये त्याने 21 धावा जोडल्या आणि त्याच धावा आता 58च्या चेसमध्ये पाहूयात कितपत मागा ठरतात उंबारलीला. 20ला 2, 18 बॉलचा खेळ आणि बाकी आहे. 38 धावांची गरज असताना थर्ड ओव्हरमध्ये कंटिन्यू करत असताना साई मात्रे. ऑन साइड डीप स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑन, लॉंग ऑफ, स्वीपर कव्हर, एक्स्ट्रा कव्हर आत, बिहाइंड द विकेट 3. ऑफ समसवार पंच केलाय, कवसला फील्डर थांबलाय. पहिला बाउन्स वरती अशोक कव्हर करून थ्रो करता, डबलला चान्स, थ्रो येतोय, रवी येतोय आणि धावा 2. 2 धावांनी स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय 22. 22 धावा, डीप बाउंड्री आहे आणि आजच्या प्रत्येक डावामध्ये धावा बनतायत.
उंबारलीकर आवाज करत आहेत जेव्हा दुसरी धाव खरं तर रवी धावत होते. श्वास रोखून धरला होता कारण थ्रो अशोकचा येत होता स्ट्रायकिंग एंडला. 2 धावांनी धावसंख्या सध्या 22. 17 बॉलमध्ये 36 धावांची उंबारलीला अजूनही गरज आहे. मागच्या दोन्ही मॅचेस आपण बघितलं तर पहिली मॅच 64 चेस झाल्या. सेकंड मॅच मध्ये त्या धावा नावळीकडून चेस झाल्या नाही. 74 हायस्ट स्कोर आतापर्यंतचा. पुन्हा इथे कट केल्या बॉल एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहे. चांगली फिल्डिंग वा जबरदस्त फिल्डिंग एक्स्ट्रा कव्हर मध्ये. इनफिल्ड आहे धनेश. इनफिल्ड मध्ये सिंगल सोबत स्कोर सध्या 23. बॉल बाकी 16 बॉल मध्ये 35 धावांची गरज आहे. पहिल्या 9 बॉल मध्ये चांगल्या धावा होत्या त्यानंतर विकेट येत गेल्या. सचिनच्या विकेट नंतर सीताराम महाराज यांची विकेट आली. नवीन बॅटर आता सेट बॅटर रवीला आपण पाहतोय. 5 बॉल 9 धावा त्याच्या बॅटमधून आला. श्याम प्रथमताच स्ट्रायकिंग एंडला आलाय आणि त्याचं उभं राहणं हे फार गरजेचं असेल सध्याच्या घडीला. 16 बॉल 35. साई स्टेप आउट झाले. ड्राईव्ह केलं एक्स्ट्रा कव्हरला. इथे थोडी गती बॉलची कमी केली धनेशने. मागून येतात फिल्डर किसन जे कॅप्टन आहेत. धावा 2 ने धावसंख्या पुढे 25. बॉल बाकी 15. धावा पाहिजे 33. 15 बॉल मध्ये 33 धावांची गरज आहे अजून या मॅच मध्ये बॅटिंग करणाऱ्या उंबारली 40+ ला. नेक टू नेट फाईट आहे आणि 58च्या चेस मध्ये ज्या 2 विकेट नितीनने काढल्या तिथून मॅच बॅलन्स बनली. आडवा बॅटने ऑन साइडला पुल केलं. बॉल चालला कार्पेंटर डीप मध्ये. डबलला चान्स. रवी स्ट्रायकिंग एंडला थ्रो येतोय. श्याम येईल का? आलाय. नितीन कडून चूक झाली. थ्रोला गॅदर करता आलं नाही. धावा 2 ने धावसंख्या सध्या आपण पाहतोय 27. बॉल बाकी 14 बॉल मध्ये 31 धावांची गरज आहे. बॉल अगणिक सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं जात आहे. रवी सुरुवातीपासून धावत आहे. सचिन सोबत देखील दिन सीताराम सोबत देखील होतं आणि आता श्याम सोबत. ही पार्टनरशिप भरपूर काय सांगणार असेल कारण यानंतर जर विकेट पडल्या तर टॉप ऑर्डर ढासळणार आहे. मिडल ऑर्डरची जबाबदारी असेल पण या बॅटिंग ऑर्डरमध्ये सचिनकडून अपेक्षा होत्या. स्टार्ट त्याने करून दिला. सीताराम शून्यावरती बाद झालेले आहेत आणि देन हे दोघेही बॅटर आहेत. 14 बॉल 31ची गरज आहे. साई मात्रे राऊंड विकेट. स्टेप आउट लॉफ्ट केलंय. किसन थोडा अगोदर पुढे आलाय आणि इकडे मिस्टेक झाली आहे. लॉंग ऑफला क्लिअर. चौकार. बाउंड्री रोपच्या मागे ते येऊ शकत होते अथवा कॅचसाठी देखील लावायला पाहिजे होतं. त्यामध्ये बॉल पडला आणि सीमारेषेच्या बाहेर गेला. या चौकाराने मॅच मध्ये पुन्हा येत असताना उंबारली 40+. श्यामचा चौकार आणि या चौकारासोबत स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय तो 31. बॉल 13 बाकी 27 धावांची अजूनही गरज आहे. कुठे जाऊ नका. शेवटचा बॉल. साई जाणार आहे श्यामच्या विकेटसाठी तर श्यामला एक मोठा फटका पाहिजे. हवेत खेळलाय बॉल एक्स्ट्रा कव्हरच्या फिल्डरच्या हातात होताच कॅच ड्रॉप झाली आहे. डबलला चान्स आणि 2 धावाई. चुका झालेल्या आहेत वारंवार. ज्या पहिल्या डावामध्ये झाल्या होत्या आता होत आहेत. श्यामला सलग दुसऱ्या बॉलवरती जीवनदान. मागच्या 2 बॉलमध्ये धावा आल्या 6. 3 षटकांचा खेळ संपला. 33ला 2. बॉल बाकी 12. धावा पाहिजेत 25. गाणे जबरदस्त आणि सध्या हे लाईव्ह टेलिकास्ट होम्स MTC. सुंदर असे क्रीडांगण. घनदाट असा अंधार आणि त्यामध्ये लख्ख अशा प्रकाशामध्ये सध्या दुसऱ्या रजनी सकाळी आपण सर्वजण त्याचा आनंद घेतोय. मॅच बिटवीन उंबारली आणि देसाई.
12 बॉलचा खेळ बाकी आणि 12 बॉलमध्ये अजून या मॅचमध्ये बनवायच्या आहेत त्या 25 धावांची गरज आहे. लश ग्रीन आउटफील्ड आहे, लेदर बॉलची विकेट आहे. आज थोडीशी तिची मरम्मत जास्त केली आहे, रोलिंग जास्त केलं आहे, त्यामुळे काल जी विकेट आपल्याला बॉलिंग साईडला जास्त ॲडव्हान्टेज देत असताना पाहायला मिळत होती ती आज कुठेतरी बॅटिंग साईडला ॲडव्हान्टेज देते आणि धावा बनतायत. 12 बॉल 25ची गरज असताना सचिन आता 4th ओव्हरमध्ये आलेले आहेत. इंटरेस्टिंग ओव्हर आहे. 10 पेक्षा कमी धावा, मॅचचा मोमेंटम देसाईकडे जाईल. 15 पेक्षा जास्त धावा, मॅचचा मोमेंटम उंबारलीकडे असेल. पाहूयात. 12 बॉल 25, वेळ जास्त चाललाय फक्त, हे लक्षात घ्या प्लीज. आणि यानंतरच्या दोन्ही संघांना विनंती आहे, टॉस विनिंग कॅप्टनला डगआउट चॉईस आहे, त्यांनी चॉईस करा. ऑपोनंट टीमच्या कॅप्टनला ते सांगा, जेणेकरून ते जातील बॅटिंगसाठी तिकडे. कारण शेवटचा बॉल पडल्याबरोबर आघाडीची जोडी आणि फिल्डिंग करणारी टीम दोघं एकत्रित आतमध्ये आले पाहिजेत. वेळेचं बंधन आहे मित्रांनो. देवीचा पाडा, डगआउट कोणता चॉईस केला ते सांगा वसर टीमच्या कॅप्टनला प्लीज. 12 बॉल 25. कोलात बॉलच बॅक, बॉल निसटला, धावा तर मिळू शकते. चूक झाली आहे, सिंगल तर कंप्लीट झाली आहे. सिंगल सोबत स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. 34 बॉल बाकी आहेत, 11 धावा पाहिजे 24. चूक झाली बॉलरकडून, स्ट्राईक रोटेट झाली आहे. ही आता चांगल्यासाठी झाली आहे की मात्र चांगलं होणार आहे उंबारलीचं. श्याम जेव्हा स्ट्रायकिंग एंडला आला, मागचे दोन्ही बॉल 6 धावा त्याने जोडलेल्या आहेत. रवी सुरुवातीपासून खेळतोय, बराच धावलेला आहे, थोडासा दम देखील त्याला लागलेला आपण बघितला. मात्र मध्यंतरी जो ड्रिंक्स ब्रेक होता त्यामध्ये स्ट्रॅटेजी बनवलेली आहे, पाणी पिलेले रिलॅक्स झालेले आहेत, पण आता थांबून जमणार नाही. 11 बॉल 24 बनवायचे आहेत. पुढचा बॉल स्टेप आउटून मारण्याचा प्रयत्न, एज घेऊन बॉल टप्पा पडला विकेट किपरकडे. हे जे डॉट बॉल आहेत शांत ठेवणार आहेत उंबारलीच्या ऑडियन्सला. देसाई इन्फॉर्म टीम आहे. उंबारलीने मागच्या काही स्पर्धांमध्ये जबरदस्त खेळ केला आणि 40चं क्रिकेट देखील आता सध्या तरी जबरदस्त आपण पाहतो. आपण सांगूच शकत नाही की कोणती टीम कोणत्याही संघाला धूळ चाडण्याची ताकद ठेवते आणि त्यामुळे या मॅचमध्ये देखील पारडं कोणाचं वजनदार असेल. ऑन पेपर तुम्ही कसे असा, तुम्ही कितीही मोठे खेळाडू असा, पण तुमच्या प्रत्येक डावाची सुरुवात शून्यापासूनच होते. तुम्ही कितीही मोठे गोलंदाज असा, एक समोर असलेला बॅटर देखील तुमच्या पहिल्याच बॉलला सीमारेषेच्या बाहेर मारण्याची ताकद ठेवतो. इफ यू मिस आय विल डेफिनेटली इट क्लीन बोल्ड. कारण धावा थांबलेल्या आहेत. श्यामच्या विकेटने देसाई कमबॅक करत असताना सचिनचा बॉल ओव्हर द विकेटने आले, फुल लेंथ स्टेप आउट झाला आणि वारंवार स्टेप आउट होत होता श्याम. मोठ्या फटक्यासाठी तो जात होता, मात्र ते जमलं नाही. बोल्ड जरूर आपल्याला होत असताना पाहायला मिळाले. श्याम 9 बॉल 24 धावांची अजून या मॅचमध्ये गरज आहे बॅटिंग करणाऱ्या उंबारली 40+ला. कोणीच हर्ष पाटील यांच्याकडून रवी भोईर यांचा 3 षटकारांसाठी 3,000 रुपयांचं कॅश प्राईज झालेलं आहे. मात्र सध्या तशीच गरज आहे कारण मॅच थांबली आहे. हे जर षटक शांत गेलं तर अशांत होतील दुसऱ्या बाजूने. ऑडियन्स पॅव्हिलियन. 9 बॉल 24. नवीन बॅटर स्ट्रायकिंग एंडला उडवलाय खरा, मिस टायमिंग. धावतोय गोलंदाज सचिन, थोडासा दूर. डबलला चान्स रवीने घेतली आहे. 2 धावा डायरेक्ट हिट झाल्या. आता ट्रिपल ला चान्स, स्ट्रायकिंग एंडला थ्रो येतोय आणि रवी आलाय का? आलाय. धावा 3 धावसंख्या पुढे जाईल. स्कोर 37. बॉल बाकी आहेत 8 धावा पाहिजेत आता 21. मॅच बनत चालले. रवीला स्ट्राईक पाहिजे होती कारण सेट बॅटर आहेत. शनीश दास देखील आलेला. मिस टायमिंग जरूर स्ट्रोक, मात्र त्यावरती 3 धावा. बॉल बाकी आहेत 8 धावा पाहिजेत 21. एक मोठा फटका पाहिजे. सध्या तरी चर्चा सुरू असेल प्रेक्षकांमध्ये उंबारलीच्या, पॅव्हिलियनमध्ये उंबारलीच्या, आणि दुसऱ्या बाजूने हे जे 2 बॉल सचिनचे आहेत यावरती त्यांना मोठा फटका द्यायचा नसेल हे देखील ठरलं असेल दुसऱ्या बाजूने. प्लॅनिंग इट्स अ पार्ट ऑफ गेम. रणांगणामध्ये उतरण्या अगोदर तुमच्या मनावरती तुम्हाला अधिराज्य गाजवावं लागतं आणि मनामध्येच ठरवावं लागतं काय करायचं आहे.
ते सध्या तरी गोलंदाजानं ठरवलंय, फलंदाजानं ठरवलं, पण घडणार काय? बॉल जेव्हा टाकेल गोलंदाज तेव्हाच आपल्याला एक्झॅक्ट समजणार आहे. बॉल बाकी 8, धावांची गरज 21. फुल लेंथ लॉंग ऑफला राम थांबलाय. पहिला सेकंड बाउन्स, दुसरा टप्पा पडला, उचलून थ्रो करतायत. धावा 2 मिळालेल्या आहेत. बॉल आता 7 बाकी आहेत आणि 7 बॉलमध्ये 19 धावांची गरज आहे. कल्याण डोंबिवली 40+ ग्रामीण क्रिकेट संघटनेचा नियम आहे, कंपल्सरी चेसिंग. धावा तुम्हाला कंपल्सरी चेस करायचा. 7 बॉलचा खेळ बाकी. तो एक मोठा फटका, त्या शोधात रवी देखील आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. पाहूयात उंबारलीचा रवीचा सूर्योदय. एक सूर्य एक रवी गेला असताना रजनी क्रिकेट आहे. उंबारलेसाठी येईल का धावून रवी? 7 बॉल 19. उडवलाय मिड विकेट. फिल्डर आत, कॅच त्याने सोडली आहे आणि बॉल गेलाय सीमारेषेच्या बाहेर. अंपायरचा सिग्नल आलाय. 6 धावा. केली आहे. मिड विकेटला जरूर व्यवस्थित चेंडूचा खालीच होता, हातात बॉल आला होताच. रिप्ले आणि तिकडे चूक झाली आहे. बॅलन्स करता आला नाही. चला आता षटकारासोबत स्कोर जाऊन पोहोचलाय उंबारलीचा 45 आणि बॉल 6 बाकी. 13 धावांची अजूनही गरज आहे. षटकाराने मॅच ऑन झाली आहे आणि पुन्हा कमबॅक करत असताना रवी उंबारलीसाठी या मॅच मध्ये शेवटचा षटक. 6 बॉलचा खेळ बाकी आहे. साईने जरूर प्रिव्हियस इनिंगमध्ये शेवटच्या षटकामध्ये 21 धावा बनवल्या होत्या, त्या आता नाही तर फक्त 13च बनवायच्या विजयासाठी. रवी भोईरला आघाडीला आलाय. सचिन सोबत खेळायला, सीताराम सोबत खेळायला, श्याम सोबत खेळायला आणि आता शनिदास सोबत. ही जी काही मागच्या बॉलवरती पार्टनरशिप झालेली आहे, त्या पार्टनरशिपने आणले पुन्हा एकदा उंबारलेला मॅचमध्ये. शेवटचा षटक. चला वेळ फक्त जास्त घ्यायचा नाही. दोन्ही संघाने महत्त्वपूर्ण सूचना आहे. 20 मिनिटांमध्ये पहिली 4 षटकं तुम्ही टाकलेली आहेत. कम ऑन, हरी अप. 6 बॉल 13 धावांची अजूनही गरज या मॅच मध्ये. शांतता आपण चौबाजूला पाहतोय, पण जेव्हा षटकार आला तेव्हा टाळ्यांचा कडकडाट आवाज येत होता, शिट्ट्या येत होता, कारण मॅच मध्ये येण्याची ती संधी होती. दुसऱ्या बाजूने बळीरामने ती गमावली आणि तेव्हा आवाज आला उंबारलीच्या ऑडियन्सचा, प्रेक्षकांचा. ओळ्यात लास्ट ओव्हरकडे 6 बॉल 13 धावा. पहिला बॉल घेऊन दिलीप पाटील. डावकुऱ्यात असा फिरकी पटू समोर शनिदास. 6 बॉल 13 ची गरज. पहिला बॉल. बॅकफुटला पंच केल्या, टोला लागला बॉल, चालला डीप मध्ये. बॅकफुट पॉइंटला अशोक कडून मिस्टेक झाली आहे. 2 धावा पूर्ण झाल्या. ट्रिपलला चान्स येतोय. रवी स्ट्रायकिंग एंडला आणि पोहोचलाय देखील. वा, गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावा पूर्ण झालेल्या 3. टाळ्यांचा आता आवाज. जसा रवी धावत होता, शनिदास धावत होता. पहिली धाव धावले, टाळ्या आल्या. दुसरी धाव धावले, त्यामध्ये अधिक आवाज. तिसरी धाव धावत असताना तर त्यापेक्षाही जास्त आवाज. 3 धावांनी धावसंख्या पोहोचली 48 वरती. बॉल बाकी आहेत 5, धावा पाहिजे 10. रवीचा षटकार पुन्हा मॅच मध्ये तर आणलंय. दिलीप पाटील कसा कमबॅक करेल? 5 बॉल 10. एक मोठा फटका मॅचची हवा काढणार आहे, पण पाहूयात मोठ्या फटक्यासाठी जातील ते. इकडे सिंगल डबलला फोकस करून स्ट्राईक ठेवून या मॅच मध्ये थोडासा क्लोज अजूनही करण्याचा प्रयत्न करतील रवी भोईर. लेफ्ट आर्म ऑफ द विकेट. दिलीप फुल टॉस होता, ड्राइव्ह केला मिड विकेटला. साई डबल आता चान्स थोडीशी कठीण असू शकते. थ्रो कुठे? ओव्हर थ्रो. धावा 2. नशिबाचं दार देखील उघडलंय. क्षेत्ररक्षण जबरदस्त झालं. थ्रो जर राईट असता तर मात्र रनआउटची विकेट गेली असती. थांबलाय थोडासा रवी, बोलतोय स्वतःशी. बोलणं गरजेचं आहे. 2 धावा झालेल्या आहेत. 50 धावा सध्या उंबारलीच्या. 4 बॉलचा खेळ बाकी आहे. 8 धावांची गरज आहे. प्रेक्षकांचा नजरा सगळ्यांचा जाता मॅच कडे. दिलीप 4 बॉल 8. बॅकफुटला थांबला होता, कट करायचं होतं. वाईटचा सिग्नल आलाय. वाईटने धावा पोहोचल्या 51 वरती. 4 बॉल 7 धावांची गरज आहे.
चुका पहिल्या डावामध्ये झाल्या होत्या जेव्हा साईची कॅच रवीकडून सुटली होती, पण आता जर याच रवीने मॅच जिंकून दिली तर त्या कॅचचं तितकंसं महत्त्व आणि ती कॅच कोणालाही आठवणार नाही की ती रवीने सोडली होती. पण जर ही मॅच जिंकली तर येस, फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू वाईटसाठी टीव्ही अंपायर चेक करतील. टीव्ही अंपायर देखील आपल्याला जरूर पाहायला मिळतात. श्रीनाथ पाटील, फिल्डिंग सेट करून घ्या प्लीज. देसाई टीम, डिसिजन आपल्यापर्यंत येतोय. टीव्ही अंपायर जरूर चेक करत आहेत. बॉल पडलाय, विथ द अँगल होते. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. इट्स अ व्हाईट बॉल. वाईडने धावा 51 वरती पोहोचला. 4 बॉल 7 धावांची गरज आहे. 4 बॉल 7. लॉंग ऑन सेट, मिड विकेट सेट, स्क्वेअर लेग सेट, लॉंग ऑफ सेट, कव्हर्सला फिल्डर, एक्स्ट्रा कव्हर आत. दिलीप तयार. फुल लेंथ होता, डाऊन द ग्राउंड. चालला बॉल लॉंग ऑफ कडे. फिल्डर त्या ठिकाणी चांगली फिल्डिंग. थ्रो येतोय स्ट्रायकिंग एंडला आणि रवी देखील पोहोचलाय. धावा 2. पुन्हा आवाज. डबलने स्ट्रायकिंग एंडला रवी राहतोय आणि सध्या तरी तो जेव्हा जेव्हा स्ट्रायकिंग एंड आलाय धावांचा वेग आपण बघितला. 53 धावा धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. बॉल बाकी 3 धावा अजूनही पाहिजेत 5. सुरुवातीपासून खेळतोय आणि हा सामना जर जिंकवला रवी भोईर यांनी तर या स्पर्धेचे आमचे लाडके आयोजक लालचंद्र दादा पाटील यांच्याकडून संपूर्ण संघाला 5,000 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. मॅच क्लोज आहे. 3 बॉल 5 धावांची गरज आहे. रवी जरूर सुरुवातीपासून धावलेला आहे आणि 40चं क्रिकेट आहे. निलेश म्हात्रे हे देखील जेव्हा पहिल्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच होते तेव्हा जेव्हा ते आले होते पोस्ट मॅच प्रेझेंटेशनमध्ये जरूर म्हणाले की हे आरोग्य जपण्यासाठी आम्ही क्रिकेट खेळत आहोत आणि सध्या तरी जो काही धावला आहे तो थोडासा दम लागलेलाच आहे. सचिनसोबत बराच धावला पॉवर प्लेमध्ये. देन ही मॅच आता लास्ट ओव्हरमध्ये आणि इकडे आता बराच त्याने टाइम स्पेंड केला आहे. बॉल 3 बाकी आहेत. धावा 5 पाहिजेत. अंडर प्रेशर जरूर आहेत. बॉलर देखील आपल्याला पाहायला मिळेल, बॅटर देखील आपल्याला पाहायला मिळेल. 1000पेक्षा जास्त प्रेक्षक या मॅचचा आनंद घेत आहेत. उंबारली की देसाई, विजय कोणाचा असेल? होम ग्राउंड वरती. इकडे आता उंबारलीच्या समर्थकांना देसाई शांत करेल की मात्र देसाईला जावं लागेल पुन्हा एकदा. पहिला विजय उंबारलीचा असेल का पाहूया. 3 बॉल 5. रेडी नव्हता. पुन्हा चाललाय दिलीप आपल्या बॉलिंग मार्क वरती. 3 बॉल 5. तेच पुन्हा फील्ड पोझिशन ओव्हर द विकेटने दिलीप ऑन साइडला पोल केलाय. इथे गॅप नाही. डीप मध्ये फिल्डर वेगाने आलाय. चांगली फिल्डिंग. डबलला चान्स आता नाही भेटणार. एकच धाव. स्ट्राईक रोटेट झाली आहे. शनिदास आलाय. आता थोडी शांतता आपण जरूर पाहतोय. शनिदासच्या बॅटमधून आपल्याला आतापर्यंत 2 ट्रिपल पाहायला मिळाले. जेव्हा मिस्टेक झाली होती 6 धावा त्यानेही बनवलेल्या 2 बॉलमध्ये. आत्मविश्वासाने त्यालाही 2 बॉल फेस करायचे आहेत. आता 4 धावांची गरज आहे. आतापर्यंत जेव्हा जेव्हा रवी स्ट्रायकिंग एंडला आला धावा बनत होत्या. रवीला आता स्ट्राईक नाही. शनिदासकडून बनतील का? हीच ती संधी असेल देसाईलाही. रवी स्ट्रायकिंग एंडला नाहीये. इथून मॅचमध्ये ते देखील येऊ शकतात पण शनिदासलाही दाखवून द्यावं लागेल. तो देखील एक चांगला फिनिशर आहे. बसलेले प्रेक्षक खुर्च्या सोडून आता उभे राहिलेले आहेत. गावाची प्रतिष्ठा पणाला लागली आणि उंबारली संघ जर जिंकला तर दुसऱ्या मॅचमध्ये अधिक प्रेक्षक येतील यात मात्र शंका नाही. पण हा सामना देसाई देखील शेवटपर्यंत सोडणार नाही. 2 बॉल 4. फुल टॉस. स्लाइस झाला बॉल गॅप मध्ये चालला बॅकवर्ड पॉइंटला. फार वेगाने षटक धावतोय. हो गुड फिल्डिंग. चांगला स्टॉप. 2 धावा पूर्ण झाल्या. ट्रिपलला चान्स आणि पाहता पाहता 3. ओ बॅकिंगला साई आलाय फार वेगाने. बॉल तिकडे स्टॉप केलाय. शेवटचा 1 बॉल आणि 1 धावेची गरज. व्हॉट अ मॅच. तिकीट या मैदानावरती येण्यासाठी कोणी काढले नाही तरी पैसा वसूल झालाय. काय सामना रंगलाय. पॅव्हलियन मधून आवाज येतोय पण ही मॅच कंप्लीट झाल्याबरोबर उंबारलीचा एकही प्रेक्षक अथवा देसाईचा एकही प्रेक्षक आतमध्ये जाणार नाही या सूचना आहेत. कारण लगेचच पुढच्या मॅचला आम्हाला सुरुवात करायची आहे. दोन्ही संघांच्या प्रेक्षकांना विनंती आहे मॅच संपल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये प्रेक्षक आपण कोणी जाऊ नका. 1 बॉल 1 धाव. रवीकडे स्ट्राईक आली आहे. शांत बसलाय. स्वतःशी बोलतोय. कंपल्सरी नो डाऊट. कल्याण डोंबिवली 40+ क्रिकेटर्स असे कंपल्सरी चेसिंग हा नियम पहिल्यापासून आपण पाहतोय आणि या स्पर्धेमध्ये देखील तोच नियम आहे. 40+ फॉर्मॅटसाठी
शेजारी आता वाढतील. एक धाव रोखायची आहे. साई अगोदर डीपमध्ये होता, तो आता विकेट किपरच्या भूमिकेमध्ये आला आहे. दिलीपकडे एकच बॉल आहे. आतापर्यंत जे काय घडलंय ते सोडा आणि या एका बॉलवरती उंबारलेला बनवायचे एक धाव, तर दुसऱ्या बाजूला एक धाव रोखायचे देसाईला. त्यासाठीचा प्रयत्न रवीला स्क्रीनवरती आपण पाहतोय. 11 बॉल 23 धावा त्याने आतापर्यंत बनवलेल्या आहेत. पण ही जर एक धाव आली नाही तर त्या खेळीचा काही उपयोग नसेल. दुसऱ्या बाजूने हीच एक धाव जर दिलीपने रोखली तर त्याचा जय जयकार जरूर होईल. संपूर्ण वर्चस्व जरूर आपल्याला पाहायला मिळालं या डावामध्ये. जो स्टार्ट भेटला तर सचिन कडून मॅचचा रिदम तोडू नका, ही महत्वपूर्ण सूचना आहे. प्लीज फिल्डिंग लवकर सेट करा. आणि पुढच्या दोन्ही संघांना विनंती आहे, देवीचा पाडा रेडी आहेत आपण. संपल्याबरोबर मैदानाच्या आतमध्ये तुम्हालाही जायचं आहे. प्रेक्षकांना मात्र विनंती, शेवटचा बॉल पडल्यानंतर तुम्ही आतमध्ये जाऊ नका. अंपायर जरूर काही चर्चा करत आहेत. जी सावली, त्यामुळे कदाचित फिल्डर्सला थोडंसं दूर उभं राहण्यासाठी सांगतायत ते. आणि जोपर्यंत बॉलर रिलीज करत नाही तोपर्यंत तुम्ही देखील हालचाल करू शकत नाही. एक बॉल एक. चला, सामना आवडला असेल तर मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या. उंबारली की देसाई, दिलीप की रवी. इनफिल्ड, येस, फायनल मॅच आताच वाटते, कारण जो क्राऊड आहे आणि या मॅचचा जो प्रेशर आहे. शेवटचा एक बॉल, एका धावेची गरज आहे. लॉंग ऑन लॉंग ऑफ दोघंही मागे. उर्वरित फिल्डर आतमध्ये आहेत. रवी स्ट्रायकिंग एंडला, दिलीप बॉलिंग मार्क वरती. एक बॉल एक. ओ, पायावरती बॉल, गॅप मध्ये मिस्टेक झाली मिस्टेक आणि हा सामना जिंकलाय. लेग बाईजने का होईना गावदेवी क्रिकेट संघ उंबारली 40+ ने. अभिनंदन. आई सत्वरी माझी मायेची माऊली, धावते संकट. मेहनत करा, पण जर नशिबाची साथ तुम्हाला नसेल तर जरूर बऱ्याच वेळेला माणूस अपयशी ठरतो. आणि आता तेच घडलं. बॉलरने जबरदस्त मेहनत केली, पायाला बॉल लागला आणि नशीब उजळलं. भाग्य होतं, उंबारलीचा विजय त्यांनी मिळवलाय. रवीने चांगला खेळ जरूर केला. शेवटचा बॉल पुन्हा एकदा आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहतोय. हँडशेक करत आहेत. दोन्ही संघांच्या मैत्रीचे संबंध आहे, नो डाऊट. आणि मी विनंती करेन, या वळत आपण पोस्ट मॅच प्रेझेंटेशन कडे, आणि ज्या ठिकाणी आपले विनोदजी पाटील सर देखील जोडलेले असतील. जबरदस्त मॅच, शेवटपर्यंत जो जबरदस्त या मॅच मध्ये उभा राहून खेळला. अंडर प्रेशर मॅच मी अगोदरच म्हणालो, जर ती सोडलेली कॅच पुसायची असेल तर रवीला खेळ चांगला करावा लागेल. केला त्याने आणि ठरला या पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. रवी भोईर मॅन ऑफ द मॅच आहे. देसाईचे कॅप्टन मंचाशी संपर्क साधा. देवीचा पाडा टीम उतरा फिल्डिंग साठी लवकर प्लीज. टीम देवीचा पाडा लवकरात लवकर उतरायचे मित्रांनो. वसार ओपनिंग पेअर पाठवा. वसार वेळेने आपल्याकडे लवकरात लवकर 4th मॅचला सुरुवात होईल. इट्स ओव्हर टू प्रेझेंटेशन बॉक्स. या जावेत आपण विनोदजी पाटील सरांकडे. कॅप्टन या देसाईचा, रवी भोईर मॅन ऑफ द मॅच उंबारली. थँक्यू व्हेरी मच करण. या देऊया मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. काय जबरदस्त मॅच. घरच्या मैदानावरती उंबारलीने सांगितला, इलाका हमारा और धमाका भी हम करेंगे. देसाई सारख्या इनफॉर्म शक्तिशाली सामर्थ्यशाली संघाला पराभूत केलं. एक रोमहर्षक विजय.